प्रकरण 1 बेईमान सेनापती। मित्रांनो, मध्यवर्ती सत्ता कमजोर झाली की सामंतांचं फावतं। राजा केवळ नाममात्र बनतो आणि सरदार शक्तिशाली बनून मुजोर बनतात, स्वतःचे सौते सुबे तयार करतात। जेव्हा स्वराज्याचं सातारची छत्रपती शाहू महाराजांची गादी आणि कोल्हापूरची महाराणी ताराबाई साहेबांनी स्थापन केलेली दुसरे शिवाजी यांची गादी असं दोन गाद्यांमध्ये विभाजन झालं होतं, तेव्हा मराठी सरदारांना एक फार मोठी संधी चालून आली होती। मुघल बादशाह बहादूर शाह आणि वजीर जुल्फिकार खान असद खान या तिघांनीही मिळून मराठ्यांतल्या या फुटीला खतपाणीच घातलेलं होतं। बादशाही मान्यतेच्या संध्या देण्याचं आश्वासन शाहू महाराज आणि ताराबाई साहेब या दोघांनाही देण्यात आलं होतं आणि बादशाही संधांसाठी दोन्ही गटांमध्ये प्रचंड धुमश्चक्री चालू होती। आणि या दोघांच्या संघर्षात विविध सरदार मात्र स्वतःचाच फायदा जास्त करून घेत होते। महसुलाच्या अनेक सवलती सरदार आपल्या पदरात पाडून घेत होते। 1708 सालच्या सुरुवातीला छत्रपती शाहू महाराजांची बाजू बरीच वरचढ होती। सातारला महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर कोल्हापूरच्या आपल्या काकू साहेबांकडे म्हणजे ताराबाई साहेबांकडे तहाचा शांततेचा प्रस्ताव स्वतःहून ठेवलेला होता। त्यावेळी वारणा नदी ही दोन्ही गाद्यांच्या प्रदेशाची सीमारेषा अलिखितरित्या मानली जात होती। या वारणा नदीला दोन्ही राज्यांची अधिकृत सीमा म्हणून मान्यता देण्यात यावी असं छत्रपती शाहू महाराजांचं म्हणणं होतं। पण महाराणी ताराबाई साहेबांनी हा त्यांचा प्रस्ताव सरळ धुडकावून लावला, आक्रमक धोरण स्वीकारलं। हुकूमतपणा रामचंद्र पंत अमात्यांची तुरुंगातून सुटका करून त्यांना पुन्हा मुख्य कारभारी पद देण्यात आलं। रामचंद्र पंत अमात्यांनी आता कोल्हापूरच्या गादीच्या प्रदेशाचा झपाट्यानं विस्तार चालू ठेवला होता, त्यामुळं दोन्ही गाद्यांमध्ये जोरदार चकमकी चालू होत्या। 1708च्या जून महिन्यात छत्रपती शाहू महाराजांच्या बाजूला एक जोरदार झटका बसला, कारण या महिन्यात महान मुत्सद्दी महापराक्रमी सरसेनापती धनाजीराव जाधव यांचं निधन झालं होतं। धनाजी जाधवांचे महापराक्रमी पुत्र चंद्रसेन जाधव यांना छत्रपती शाहू महाराजांनी सातारच्या गादीचं सरसेनापती पद दिलं। तसं चंद्रसेन जाधव हे फार पराक्रमी होते, पण ते स्वराज्यनिष्ठ नव्हते। स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षांना ते स्वराज्य निष्ठेपेक्षाही जास्त महत्व द्यायचे। आणि ह्या चंद्रसेन जाधवांचा बाळाजी विश्वनाथ भटांसोबत पहिल्यापासूनच अगदी 36चा आकडा होता। तसं पाहिलं तर चंद्रसेन जाधवांचे वडील धनाजी जाधव यांच्या पदरी साध्या कारकुनाची नोकरी करणारा हा कारकुंडा बाळाजी विश्वनाथ भट आता सगळ्या गादीचा सेनाकर्ता बनला होता आणि हे चंद्रसेन जाधवांना काही सहनच होत नव्हतं। त्यावेळी सेनाकर्ते अशी पदवी असली तरी छत्रपती शाहू महाराजांच्या अष्टप्रधान मंडळीत मंत्रिमंडळात बाळाजी विश्वनाथ भटांना स्थान मिळालेलं नव्हतं। पण खऱ्या अर्थानं मंत्रिमंडळात नसूनही सर्वात प्रभावी व्यक्ती असं बाळाजी विश्वनाथ भटांचं स्थान होतं। त्यांच्याशिवाय शाहू महाराजांचं पान सुद्धा हलत नसायचं। सगळ्या फौजेच्या आर्थिक नाड्या ह्या बाळाजी विश्वनाथ भटांकडेच होत्या आणि त्याचं मुख्य कारण असं होतं की बाळाजींचे गुरु चिपळूणचे ब्रह्मेंद्र स्वामी सरस्वती हे एक प्रचंड श्रीमंत कोट्याधीश सावकार होते। बाळाजी विश्वनाथांचे व्याही बारामतीचे बापूजी नाईक आणि चासकामांचे महाजी जोशी हेही फार मोठे कोट्याधीश सावकार होते। तसंच त्यांचे तिसरे व्याही इचलकरंजीचे नारायणराव घोरपडे हेही फार श्रीमंत होते। तसंच बाळाजी विश्वनाथ भटांचे सासरे सिन्नरचे बर्वे हेही प्रचंड श्रीमंत होते। आपल्या गुरुकडून आणि आपल्या नातेवाईकांकडून बाळाजी विश्वनाथ भट लागेल तेव्हा प्रचंड मोठी रक्कम व्याजानं कर्जाऊ उभी करू शकत होते। तसंच बाळाजींची बुद्धिमत्ता अत्यंत कुशाग्र होती आणि त्यांच्या जिभेतून अगदी रसवंती मधच टपकायचा। शिवाय त्यांची वृत्ती सगळ्या मराठी सरदारांना वेळोवेळी मदत करायची होती। त्यामुळंच सगळ्या मोठ्या सरदारांचा त्यांना वेळोवेळी पैसा पुरवणाऱ्या, मदत करणाऱ्या, सल्ला देणाऱ्या बाळाजी विश्वनाथांवर सेनापती चंद्रसेन जाधवांपेक्षा जास्त भरवसा होता। आपण अधिकृत सरसेनापती असूनही आपल्याला कुणीच विचारत नाही। सगळे आपल्याकडे कारकुंडा असणाऱ्या या बाळाजी विश्वनाथ भटाला जास्त मान देतात।
एवढंच नव्हे तर छत्रपती शाहू महाराजांच्या तोंडी तर उठता बसता फक्त बाळाजींचंच नाव असतं. त्यामुळं सरसेनापती चंद्रसेन जाधव बाळाजी विश्वनाथ भटांचा फार मत्सर करायचे, त्यांच्यावर फार जळायचे. चंद्रसेन जाधवरावांच्या गटांचे सरदार रंभाजी निंबाळकर जे शिवरायांचे नातू होते, तसंच तळेगावचे दाभाडे, हिंगणगावचे दमाजी थोरात इत्यादी अनेक सरदारही बाळाजी विश्वनाथ भटांवर दातोट खाऊन होते. जेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी दाभाडेंच्या ताब्यातला गुजरात प्रांतातला काही भाग महसुली व्यवस्थेसाठी बाळाजी विश्वनाथ भटांना तोडून दिला, तेव्हापासून दाभाडेही बाळाजी विश्वनाथ भटांवर फार चिडलेले होते. बाळाजी विश्वनाथ भट यांच्याशी सलगी असणाऱ्या मराठी सरदारांचा गट आणि सरसेनापती चंद्रसेन जाधव यांच्यासोबत असणाऱ्या सरदारांचा गट असे मराठी सरदारांचे 2 गट छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात पडलेले होते आणि या दोन्ही गटांमध्ये असणाऱ्या कुरबुरी नंतर नंतर वाढतच गेल्या होत्या. चंद्रसेन जाधवांचे मित्र रंभाजी निंबाळकर तर मुघलांच्या दख्खनचा सुभेदार असणाऱ्या दाऊद खान पन्नीच्या गटात सामील झाले होते. आपल्या मित्राला म्हणजे चंद्रसेन जाधवांना ते मुघलांकडे बोलावत होते. या दोघांचा आणखीही एक जीवलग मित्र हिंगणगावचा दमाजी थोरात होता. हा कधी मुघलांकडं तर कधी कोल्हापूरच्या ताराराणी साहेबांकडं तर कधी अगदी स्वतंत्र अशा बाजू जवळपास दर महिन्यालाच बदलत होता. रंभाजी निंबाळकरांच्या ताब्यात पुण्याचा सुभा होता. जेव्हा रंभाजी निंबाळकर शाहू महाराजांना सोडून गेले तेव्हा त्यांनी पुणे प्रांताचा सगळा कारभार सचिव नारोशंकर यांच्या ताब्यात दिला होता. इकडून तिकडे बाजू बदलण्याचं काम त्या काळात अनेक सरदारही करत होते, पण बाळाजी विश्वनाथ भट मात्र शाहू महाराजांशी एकदम घट्ट एकनिष्ठ होते. ते आपल्या गटाला एकत्र ठेवून सातारच्या गादीच्या हितासाठी रात्रंदिवस झटतच होते. बाळाजी विश्वनाथ भटांची लोकप्रियता दिवसेंदिवस त्यांच्या स्वराज्य निष्ठेमुळे वाढतच चाललेली होती, तर सरसेनापती चंद्रसेन जाधव हे चिडखोर रागीट स्वभावाचे असल्यामुळं ते दिवसेंदिवस आपल्या शत्रूंची संख्या वाढवतच होते. चंद्रसेन जाधव बाळाजी विश्वनाथांचा इतका द्वेष करत होते की त्यांना ठार मारण्यासाठी ते संधीच शोधत होते. ह्या कारकुंड्याचे तुकडे तुकडे करण्यासाठी सेनापती चंद्रसेन जाधवांचे हात सळसळतच होते. 1711 साली ह्या द्वेषाचा भडका उडाला, स्फोट झाला आणि कारण होतं एका क्षुल्लक हरणाचं. रामायणात सुद्धा एका हरणावरूनच पुढे फार मोठं प्रकरण घडलं होतं. 1711च्या अगोदर जवळपास 3 वर्षांपासून सलग कोल्हापूरच्या महाराणी ताराबाई साहेब चंद्रसेन जाधवांना आपल्या बाजूनं ओढण्यासाठी प्रयत्न करत होत्या. चंद्रसेन जाधवांचं मनही तळ्यात मळ्यात होत होतं. झालं असं की छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट आणि सेनापती चंद्रसेन जाधव या दोघांनाही गुजरात प्रांताकडे जाऊन चौथाईचा महसूल गोळा करायला साताऱ्याहून रवाना केलं होतं. वाटेत त्यांचा लष्करी तळ एका ठिकाणी पडलेला होता. त्यावेळी तळ पडलेला असताना बाळाजींच्या गटाचे एक सरदार पिराजी हरणाची शिकार करायला गेले होते. तेव्हा एक हरिण स्वतःचा जीव वाचवायला चंद्रसेन जाधवांच्या कारभाराच्या म्हणजे व्यासराव नावाच्या एका ब्राह्मणाच्या तंबूत घुसलं. व्यासरावानं त्या हरणाला मिठी मारली, पण त्या हरणाच्या पाठलागावरचा पिराजीही त्या तंबूत घुसला आणि त्यानं ते हरिण व्यासरावाकडून परत मागितलं. पिराजी म्हणाला की ही माझी शिकार आहे, तिच्यावर माझा अधिकार आहे, तेव्हा हे हरिण तू मला परत दे. आणि व्यासराव म्हणाला की माझ्यासारख्या ब्राह्मणाच्या आश्रयाला हे निष्पाप हरिण आलंय, तेव्हा त्याचा जीव वाचवणं म्हणजे माझं कर्तव्यच आहे. दोघांमध्ये त्या हरणावरून खूप बाचाबाची झाली. तेव्हा त्यावेळी चिडलेल्या पिराजीनं या हरणाला जर आपण भाल्यानं भोकसलं, त्याला मारून टाकलं, तर व्यासराव गुपचूप ते आपल्याला देईल असा विचार करून त्यानं हरणाला भाल्यानं भोकसायचा प्रयत्न केला. पण त्या हरणाला वाचवण्यासाठी व्यासराव मध्ये पडला आणि त्यामुळे तो भाला त्या व्यासरावाच्याच पोटात घुसून तो जखमी झाला. व्यासराव जखमी झाल्याचं पाहताच पिराजी भाला फेकून तिथून पळून गेला. जेव्हा आपल्या कारभार्यावर म्हणजे व्यासरावावर बाळाजीच्या सरदारानं हल्ला करून त्याला जखमी केल्याचं सेनापती चंद्रसेन जाधवांना कळालं, तेव्हा ते भयंकर खवळले. त्या गुन्हेगार पिराजीला आपल्या ताब्यात देण्याचा आदेश त्यांनी बाळाजी विश्वनाथ भटांना दिला. आता जर आपण पिराजीला चंद्रसेन जाधवांच्या ताब्यात दिलं तर पिराजीचे तुकडे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. याशिवाय व्यासरावही फार गंभीर वगैरे जखमी झाला नव्हता. त्यामुळे बाळाजी विश्वनाथ भटांनी चंद्रसेन जाधवांची समजूत काढण्याचा, त्याला भरपाई करून देण्याचा प्रयत्न केला. पण चिडलेल्या चंद्रसेन जाधवांनी बाळाजींचं काहीही न ऐकता
पिराजीला बेड्या घालून आणण्याचा आदेश दिला. जेव्हा चंद्रसेन जाधवांचे सैनिक पिराजीला अटक करायला आले तेव्हा बाळाजींनी त्यांना तसं करू दिलं नाही. आणि जेव्हा सैनिक परत जाऊन त्यांनी चंद्रसेन जाधवांना बाळाजीची हरकत सांगितली तेव्हा चंद्रसेन जाधव प्रचंड संतापले. एक मोठी 1000-2000 सैनिकांची तुकडीच पिराजी आणि बाळाजी भट या दोघांनाही अटक करून बेड्या घालून आपल्याकडे फरफडत आणण्यासाठी त्यानं पाठवली. जेव्हा बाळाजींना सरसेनापती चंद्रसेन जाधवांच्या या आदेशाची खबर लागली तेव्हा ते आपल्या काही मोजक्या विश्वासू माणसांसह स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या तळावरून पळाले. ते माघारी येऊन त्यांनी आता थेट सासवडच गाठलं. सासवडच्या आसपासचा सगळा प्रदेश पुरंदर किल्ल्यासहित अल्पवयीन सचिव नारो शंकराजी गांडेकर यांच्याच नावावर होता. बाळाजी विश्वनाथ भटांनी आपली पत्नी राधाबाई, मुलं बाजीराव व चिमणाजी तसंच मित्र भानू यांच्यासहित पुरंदरच्या किल्ल्यात आश्रय घेतला. सचिवांच्या मातोश्रींनी बाळाजींच्या कुटुंबासहित त्यांना पुरंदर किल्ल्यात लपवलं. पण चिडलेले सरसेनापती आता बाळाजी विश्वनाथ भटांचे तुकडे तुकडे करण्यासाठी मोठी फौज घेऊन त्यांच्या पाठलागावर सासवडला येऊन पोहोचले होते. सरसेनापती चंद्रसेन जाधवांनी सचिव नारोशंकर गांडेकर यांच्या आईला धमकी दिली की जर बाळाजींना आश्रय दिला तर मी तुमचेही तुकडे तुकडे करीन. चंद्रसेन जाधवांचे भाऊबंद सिंहगडाचे त्यावेळेचे किल्लेदार पिलाजीराव जाधवराव यावेळी बाळाजी विश्वनाथ भटांच्या मदतीला धावले. पिलाजी जाधवराव आणि अंबाजी पुरंदरे या सासवडच्या सरदारांच्या मदतीनं बाळाजी कुटुंबियांसह पुरंदर किल्ल्यावरून पळाले आणि अगोदर जेजुरी जवळच्या परिंचे ह्या गावात लपून बसले. तिथल्या यमाजी धुमाळ पाटलांच्या मदतीनं बाळाजी विश्वनाथ भट जवळच्या पांडवगडावर कुटुंबियांसह जीव वाचवण्यासाठी लपून बसले. बाळाजी विश्वनाथ भटांनी अंबाजी पुरंदरे ह्या आपल्या मित्रांना सातारला शाहू महाराजांकडून चंद्रसेन जाधवांना आवरण्यासाठी शाही आदेश काढण्यासाठी पाठवलं. जेव्हा चंद्रसेन जाधवांना हे कळालं की बाळाजी विश्वनाथानं कुटुंबियांसह पांडवगडावर आश्रय घेतला आहे तेव्हा एक मोठी फौज घेऊन ते पांडवगडाजवळ येऊन धडकले. त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्याहून असा तातडीचा आदेश काढला की सेनापती चंद्रसेन जाधवांनी माघार घ्यावी, बाळाजी विश्वनाथ भटांना काहीही अपाय करू नये आणि त्वरित इथं साताऱ्याला आमच्या समोर हजर व्हावं. पण ह्यावेळी सेनापती चंद्रसेन जाधवराव इतके गुरमीत होते की त्यांनी चक्क छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली. शाहू महाराजांचा तो आदेश त्यांनी चक्क धुडकावूनच लावला. स्वराज्याचे सेनापती स्वराज्याशीच बेईमान झाले होते. पांडवगडाला चंद्रसेन जाधवांनी वेढा घातला होता आणि आज बाळाजी विश्वनाथ भटांचा त्यांच्या कुटुंबियांसहित जीव धोक्यातच आला होता. ह्या कारकुंड्या बाळाजी भटाला जीवानिशी संपवायचाच निर्धार चंद्रसेन जाधवरावांचा होता. छत्रपती शाहू महाराजांनी यावेळी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून अहमदनगर जवळ तळ ठोकून असणाऱ्या मोठे मातब्बर सरदार हैबतराव निंबाळकरांना सेनापती चंद्रसेन जाधवांचा बंदोबस्त करायला पाठवलं. हैबतराव निंबाळकर मोठी फौज घेऊन पांडवगडाजवळ जेऊर गावाजवळ आले आणि चंद्रसेन जाधवांवर जोरदार चालून गेले. या युद्धात सेनापती चंद्रसेन जाधवांचा अगदी दणदणीत पराभव हैबतराव निंबाळकरांनी केला. सेनापती चंद्रसेन जाधवराव स्वतः मैदान सोडून पळाले आणि थेट पन्हाळ्याला ताराबाई साहेबांच्या आश्रयाखाली गेले. यावेळी बाळाजी विश्वनाथ भटांना चंद्रसेन जाधवांचेच भाऊबंद चुलत भाऊ पिलाजीराव जाधवराव यांनी फार मोठी मोलाची मदत केली होती आणि हेच सासवडला स्थायिक झालेले पिलाजी जाधवराव पुढचे 30 वर्ष भट्ट घराण्याचे थोरल्या बाजीरावांचे फार घनिष्ठ सहकारी बनले होते. सरसेनापती चंद्रसेन जाधवराव महाराणी ताराबाई साहेबांच्या आश्रयाला पन्हाळ्याला तर गेले होते, पण त्यांनी साताऱ्याची छत्रपती शाहू महाराजांची गादी बुडवण्याची प्रतिज्ञाच केली होती. सचिव नारोशंकर, छत्रपती शाहू महाराज, बाळाजी विश्वनाथ भट, अंबाजी पुरंदरे, भैरवपंत पिंगळे आणि आपले चुलत बंधू पिलाजी जाधवराव या सगळ्यांविरुद्धच आता चंद्रसेन जाधवांना सूड उगवायचा होता. चंद्रसेन जाधवांसारखा मोहरा अचानक आपल्या पदरात पडल्यानं महाराणी ताराबाई साहेबांचं पारडं एकदम अचानक जड झालं होतं. तर सातारकर शाहू महाराजांच्या गादीची एक बाजू अचानक लुळी पांगळी झाल्यासारखीच झाली होती. आता ह्या चंद्रसेन जाधवराव ह्या मोहऱ्याच्या मदतीनं सातारकरांची पुरती वाट लावायची संधी महाराणी ताराबाई साहेबांना चालून आली होती आणि या सुवर्ण संधीला ओळखून ताराबाई साहेबांनी प्रचंड निर्धारानं राजकारणी चाली रचायला सुरुवात केली होती. आता छत्रपती शाहू महाराजांच्या गादीवर एका पाठोपाठ एक
अशी अनेक महाभयंकर वादळं येऊन धडकणार होती. छत्रपती शाहू महाराजांनी 1 ऑक्टोबर 1711 रोजी सरसेनापती पद चंद्रसेन जाधवरावांचे धाकटे बंधू संताजीराजे जाधवराव यांना बहाल केलं होतं. प्रकरण 2. कान्होजी आंग्रे नावाची सुनामी. बेईमान सेनापती चंद्रसेन जाधवांच्या मदतीनं महाराणी ताराबाई साहेबांनी आणि अमात्य हुकुमतपणा रामचंद्र पंतांनी सातारच्या गादीविरुद्ध सर्वात मोठी जी सुनामी तयार केली होती ती होती चंद्रसेन जाधवरावांचे जिवलग मित्र सरखेल कान्होजी आंग्रे यांची. सरखेल कान्होजी आंग्रे म्हणजे कुणी साधीसुधी आसामी नव्हती. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सगळ्या कोकण किनारपट्टीचा अनभिषिक्त सम्राट, अरबी समुद्राचा राजा अशी ख्याती कान्होजी आंग्रेंनी 1710 पर्यंत मिळवलेली होती. कान्होजी आंग्रेंच्या नुसत्या नावानंच त्या काळी जगातल्या आरमारी महासत्ता असणारे इंग्रज, पोर्तुगीज, जंजिरेकर सिद्धी, फ्रेंच, डच अगदी चळचळा कापायचे. कान्होजी आंग्रेंच्या परवानगीशिवाय कुठलंही जहाज अरबी समुद्रावर फिरकू सुद्धा शकत नव्हतं. प्रत्येक व्यापारी जहाजाला कान्होजी आंग्रेंकडे आगाऊ पैसे भरून परवाने दस्तक घ्यावे लागायचे. स्वराज्याचं आरमार कान्होजी आंग्रेंनी प्रचंड शक्तिशाली बनवलेलं होतं. कोकण किनारपट्टीवर जर त्यांच्या परवानगीशिवाय कुठलंही जहाज फिरकलं तर कान्होजी आंग्रेंच्या नेतृत्वाखालचं स्वराज्याचं आरमार ते जहाज त्वरित जप्त तरी करायचं किंवा बुडवून टाकायचं. द ग्रेट पायरेट ऑफ अरेबियन सी याच नावानं संपूर्ण युरोपात आणि अरबस्थानात सुद्धा कान्होजी आंग्रेंची भयंकर मोठी दहशत होती. कान्होजी आंग्रेंच्या ताब्यात कोकण किनारपट्टीवरचे सगळे किल्ले आणि सगळे समुद्री किल्ले सुद्धा होते. प्रचंड पैसा आणि खजिना त्यांनी जमवलेला होता. कुलाबा हे जागतिक दर्जाचं व्यापारी केंद्र, आरमारी सत्तेचं मुख्यालय म्हणून सरखेल कान्होजी आंग्रेंनीच विकसित केलं होतं. समुद्रावरच्या लढाईत कान्होजी आंग्रेंचा कोणी मुकाबलाच नव्हता, पण जमिनीवरच्या लढाईतही गनिमी काव्यातही कान्होजी आंग्रे भयंकर तरबेज आणि भयंकर लढवय्ये होते. त्यामुळंच कान्होजी आंग्रे हे केवळ नाव ऐकताच भल्या भल्यांचे हातपाय गळायचे. कोकणात जणू कान्होजींचं स्वतःचं स्वतंत्र राज्यच होतं. मोठ्या शिकस्तीनं आणि मोठ्या चिकाटीनं सेनापती चंद्रसेन जाधवरावांनी आणि ताराबाई साहेबांनी कान्होजी आंग्रेंना आपल्या गोटात खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. कान्होजी आंग्रेंना अनेक सवलती देण्याची, महसुली सूट देण्याची, वतनाचा इलाखा वाढून देण्याची, पूर्णतः स्वतंत्रता देण्याची शेकडो आश्वासनं कोल्हापूरच्या गादीकडून देण्यात आली होती. कान्होजी आंग्रे जर सातारच्या गादीच्या विरोधात गेले असते तर सातारच्या गादीचा समुद्री व्यापार पूर्णतः बंदच पडला असता. सातारच्या गादीच्या आर्थिक नाड्या घट्ट आवळल्या गेल्या असत्या. आणि तर त्याच वेळी मुघलांनी आणि कोल्हापूरच्या गादीनं सातारवर अचानक जोरदार हल्ला चढवला असता तर सातारच्या गादीची सगळीकडून कोंडी होऊन ते निश्चितच बुडलं असतं. आणि महाराणी ताराबाई साहेबांचा डावही तसाच चालू होता. शेवटी 1712च्या शेवटी सरखेल कान्होजी आंग्रे ह्या प्रचंड मोठ्या आमिषांना बळी पडले आणि त्यांनी स्वतःचं सातारच्या गादीचं मांडलिकत्व जुगारून देऊन छत्रपती शाहू महाराजांविरुद्ध उघड बंड पुकारलं. आणि कान्होजी आंग्रे नावाची एक मोठी सुनामी रोरावत सातारच्या गादीवर चालून आली. सातारची गादी बुडण्याची भीती आता निर्माण झाली होती. मित्रांनो, सरखेल कान्होजी आंग्रेंचा पूर्व इतिहास ह्याच मालिकेच्या दुसऱ्या भागात आणि तिसऱ्या भागात म्हणजे श्रीवर्धनचा जादूगार ह्यात मी सांगितला आहे. तो भाग आपण जरूर ऐकावा. कान्होजींनी कोल्हापूरला जाऊन महाराणी ताराबाई साहेबांना आपलं समर्थन जाहीर केलं आणि सातारकर छत्रपती शाहू महाराजांविरुद्ध युद्धच घोषित केलं. सगळी कोकण किनारपट्टी मग जोरदार पेटून उठली. कान्होजी आंग्रेंचं लष्कर घाट चढून सुद्धा वर आलं आणि राजमाची, लोहगड, तुंग, तिकोणा हे किल्ले कान्होजी आंग्रेंनी अगदी झपाट्यानं आणि धडाडीनं जिंकून घेतले. आता घाटावरून चढून आलेले कान्होजी आंग्रे साताऱ्यावरच चाल करण्यासाठी वेगानं पुढं सरकू लागले होते. सरखेल कान्होजी आंग्रेंशी लढणं म्हणजे मरण पत्करणं अशी त्यांची सगळीकडे प्रचंड मोठी दहशत होती. त्यामुळं कान्होजींसमोर सातारच्या गादीची फौज लढण्याऐवजी हत्यारं फेकून पळण्यातच जास्त धन्यता मानत होती. मग सातारकडे निघालेल्या कान्होजी आंग्रेंना रोखण्यासाठी
छत्रपती शाहू महाराजांनी गडबडीनं पेशवा बहिरोपंत पिंगळे आणि चिटणीस असणाऱ्या खंडू बल्लाळ यांचे बंधू निळू बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली एक फार मोठी फौज सरखेल कान्होजी आंग्रेंना रोखण्यासाठी पाठवली गेली. आणि शाहू महाराजांवर यावेळी एक संकट नव्हतं, कारण यावेळी कोल्हापूरकर महाराणी ताराबाई साहेबांनी अशी काही साताऱ्याची घेराबंदी कोंडी केली होती की एकाच वेळी सातारच्या गादीविरुद्ध खटावकर, चव्हाण, दमाजी थोरात अशा अनेक सरकारांनी आपापल्या इलाक्यात बंड पुकारलं होतं. वातावरण सगळीकडेच पेटलेलं होतं. सातारची परिस्थिती फारच दयनीय झाली होती. आभाळच फाटल्यावर कुठे कुठे ठिगळ लावणार अशी त्यांची अवस्था होती. ह्यातच पंतप्रतिनिधी जे शाहू महाराजांच्या बाजूने आले होते त्यांनीही आतून फितुरी बंड सुरू केलं. मोठ्या जोशात दिवंगत पेशवा शिवरायांचे पेशवा असणाऱ्या मोरोपंत पिंगळेंचे पुत्र भैरोपंत पिंगळे आणि खंडोबल्लाळ चिटणीसांचे बंधू निळो बल्लाळ हे कान्होजी आंग्रेंशी लढायला गेले. पण सरखेल कान्होजी आंग्रेंच्या कसलेल्या फौजेसमोर ह्या दोघांचाही दणदणीत पराभव झाला. एवढंच नव्हे तर सातारच्या गादीचा पेशवा खुद्द भैरोपंत पिंगळे आणि चिटणीस खंडोबल्लाळाचा बंधू निळो बल्लाळ ह्या दोन महत्वाच्या सरदारांनाही कैदी बनवून बेड्या घालून कुलाब्याच्या किल्ल्यात कान्होजी आंग्रेंनी डांबून ठेवलं. छत्रपती शाहू महाराजांचा पेशवाच कान्होजी आंग्रेंचा कैदी बनला, ही म्हणजे सातारच्या गादीची फार मोठी नाचक्की होती. आता शाहू महाराजांनी पंतप्रतिनिधींना कान्होजी आंग्रेंविरुद्ध जाण्यासाठी सांगितलं, पण पंतप्रतिनिधींनी अगोदरच हत्यारं टाकली होती. त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. आता ह्यावेळी बाळाजी विश्वनाथ भट हा एकमेव आशेचा किरण शाहू महाराजांसमोर उरलेला होता. यावेळी बाळाजी विश्वनाथ भट यांनी सातारच्या गादीसाठी आपल्या सगळ्या सावकार नातेवाईकांकडून आणि आपल्या गुरुवर्य ब्रह्मेंद्र स्वामी सरस्वतींकडून एक खूप मोठं कर्ज घेतलं होतं आणि त्या पैशांमधून एक फार मोठी नवी फौज उभारलेली होती. ही फौज आता हुजूर पागा म्हणून ओळखली जात होती. या हुजूर पागेच्या मदतीनं एक एक सरदाराच्या बंडाचा बिमोड यशस्वीपणे बाळाजी विश्वनाथ भट करत होते. पिलाजीराव जाधवराव, अंबाजी पुरंदरे हे दोन मित्र त्यांच्या खांद्याशी खांदा लावून रात्रंदिवस त्यांना साथ देत होते. यावेळी स्वतः शाहू महाराज पुण्याजवळ मांजरी गावात तळ टाकून बसलेले होते आणि ते स्वतःच कान्होजी आंग्रेंना सामोरं जाण्याचा विचार करत होते. पण नेमकं त्याच वेळी हुजूर पागेसोबत अनेक यशस्वी मोहिमा राबवून बाळाजी विश्वनाथ भट पुण्याजवळ मांजरीला पोहोचले. ह्यावेळी बाळाजी विश्वनाथ भटांना सेनाकर्ते असं पद दिलं गेलं असलं तरी छत्रपती शाहू महाराजांच्या अधिकृत मंत्रिमंडळाचा अष्टप्रधान मंडळाचा ते भाग नव्हते. जेव्हा शाहू महाराजांनी त्यांना कान्होजी आंग्रेंविरुद्ध जाल का म्हणून विचारलं तेव्हा बाळाजी विश्वनाथ भटांनी लगेचच हो म्हटलं. कुठलेही आडेवेडे घेतले नाही. मग 13 नोव्हेंबर 1713 रोजी मांजरी गावातच छत्रपती शाहू महाराजांनी एक छोटासा समारंभ ठेवला, ज्याच्यामध्ये मानाचा खंजीर, पेशवे पदाचा सही शिक्का आणि पेशवे पदाची वस्त्र बाळाजी विश्वनाथ भटांना बहाल केली गेली. आता बाळाजी विश्वनाथ भट सातारच्या गादीचे अधिकृत प्रधानमंत्री म्हणजे पेशवे बनलेले होते. बाळाजी विश्वनाथ भटांचे जिवलग मित्र सासवडचे सरदार अंबाजी पुरंदरे यांना मुतालिक पद देण्यात आलं, तर कोकणापासूनचे त्यांचे सोबती असणारे रामजी पंत भानू यांना फडणीस पद देण्यात आलं. ह्या नेमणुकीनंतर नव्या दमाची हुजूर पागा फौज घेऊन पेशवा बाळाजी विश्वनाथ भट सरखेल कान्होजी आंग्रेंना सामोरं जायला निघाले. पण मित्रांनो, ह्याच वेळी बाळाजी विश्वनाथ भटांनी आपले पहिले राजकीय गुरु कोल्हापूरचे हुकमतपणा अमात्य रामचंद्र पंत यांच्याशी हातमिळवणी केली होती. आतून त्यांच्याशी संपर्क केला होता. कोल्हापूरमध्ये महाराणी ताराबाई साहेबांविरुद्धच त्यांनी सुरुंग पेरायला सुरुवात केली होती. ताराबाई साहेबांना कोल्हापूरच्या गादीवरून हटवून तुरुंगवासात टाकण्याची खेळी बाळाजी विश्वनाथ भटांनी करायला सुरुवात केली होती. आता बाळाजी विश्वनाथ भटांचे जिवलग मित्र कारभारी खंडोबल्लाळ चिटणीस आणि पंतप्रतिनिधी या तयारीला छुप्या पद्धतीने जोरात लागले सुद्धा होते. तसं मित्रांनो, सरखेल कान्होजी आंग्रे हे बाळाजी विश्वनाथ भटांचे अतिशय जुने मित्र होते. चिपळूणच्या परशुराम आश्रमाचे श्री ब्रह्मेंद्र स्वामी सरस्वती हे सरखेल कान्होजी आंग्रे आणि पेशवा बाळाजी विश्वनाथ भट या दोघांचेही आध्यात्मिक गुरु होते. ब्रह्मेंद्र स्वामींनी दिलेलं कुंकू कपाळाला लावल्याशिवाय सरखेल कान्होजी आंग्रे कधीही आपल्या दिवसाची सुरुवात करत नसायचे आणि ब्रह्मेंद्र स्वामींचा बाळाजी विश्वनाथ भट म्हणजे पट्ट शिष्य होता. सरखेल कान्होजी आंग्रे आणि बाळाजी विश्वनाथ भट हे एकमेकांचे गुरुबंधू होते.
पूर्वी कान्होजी आंग्रेंना सरखेल म्हणजे संपूर्ण स्वराज्याचा आरमार प्रमुख बनवण्यासाठीही 1698 साली छत्रपती राजाराम महाराजांकडे आणि हुकुमतपणा रामचंद्रपंत अमात्याकडे शिफारस करण्यासाठी बाळाजी विश्वनाथ भट यांनी फार मोठी भूमिका निभावलेली होती. खरं सांगायचं झालं तर कान्होजी आंग्रे हे सरखेल बाळाजी विश्वनाथ भट यांच्या शिफारसीमुळेच बनू शकले होते. त्यामुळेच कान्होजी आंग्रेंवर बाळाजी विश्वनाथ भटांचं जुनं ऋणही होतं. दीर्घकाळ चाललेल्या या लढाईमुळे सरखेल कान्होजी आंग्रे सुद्धा घायकुतीला आले होते. या सातारच्या गादीविरुद्धच्या लष्करी बंडात कान्होजी आंग्रेंचे लाखो रुपये खर्च पडले होते, कारण ही मोहीम अपेक्षेपेक्षा जास्त लांबली होती. त्यामुळं कान्होजी आंग्रेंनी आपले गुरु ब्रह्मेंद्र स्वामी सरस्वती यांच्याकडून लाखो रुपये व्याजानं कर्ज म्हणून काढलेले होते. तसंच ब्रह्मेंद्र स्वामींची पट्टशिष्य असणाऱ्या बाळाजी विश्वनाथ भट यांनी आपल्या गुरुला सांगून कान्होजी आंग्रेंना समजवायला सांगितलं होतं. त्यामुळं ब्रह्मेंद्र स्वामींनी आपल्या शिष्याला कान्होजी आंग्रेंना गुप्त आदेश अगोदरच कळवला होता. कान्होजी आंग्रे हे अतिशय दिलदार आणि उमद्या स्वभावाचे होते. त्यामुळंच आपल्या या जुन्या मित्राला आणि गुरुबंधूला भेटायला बाळाजी विश्वनाथ भट अगदी निर्भयतेने आणि निसंकोचपणे गेले. दोघांची एकांतात भेट झाली. विविध मुद्द्यांवर प्रदीर्घ चर्चा झाली. चर्चेच्या खूप साऱ्या फैऱ्या झडल्या. खूप साऱ्या वाटाघाटी रात्रंदिवस होऊ लागल्या. बाळाजी विश्वनाथ भटांनी यावेळी कान्होजी आंग्रेंना समजावलं की तुमचे वडील तुकोजी आंग्रे यांनी स्वराज्याची फार निष्ठेनं शेवटपर्यंत सेवा केली. छत्रपती शाहू महाराज हे स्वराज्याची थोरली पाती आहे. त्यामुळे गादीवर खरा हक्क न्यायानं त्यांचाच आहे. पण यावर सरखेल कान्होजी आंग्रेंनी असा प्रतिप्रश्न केला होता की मी तर माझं पूर्ण इमान महाराणी ताराबाई साहेबांना बहाल करण्याचं वचन दिलंय, त्याचं काय करू? माझे मित्र सेनापती चंद्रसेन जाधवराव यांना मी पक्का शब्द दिलाय, त्याचं मी काय करू? यावर बाळाजी विश्वनाथ भट यांनी सांगितलं की आता मी कोल्हापूरमध्ये चांगला सुरुंग पेरलाय. लवकरच बार उडतील आणि लवकरच खुद्द महाराणी ताराबाई साहेबांचाच तख्ता पलटवून त्या स्वतःच तुरुंगात जातील. नवे नवे आतापर्यंत गेल्या सुद्धा असतील. आणि यानंतर तुमचे मित्र चंद्रसेन जाधवांची ही हकालपट्टी तिथून होईल. ते आमिषानं मोगलांना जाऊन भिडतील. मग आता तुम्ही ठरवा, स्वामी भक्ती करायची की बंड चालू ठेवायचं? आपले गुरु ब्रह्मेंद्र स्वामींचा आदेश, लांबलेल्या लष्करी मोहिमेमुळे आलेली आर्थिक तंगी, गुरुबंधू पेशवा बाळाजी विश्वनाथ भटांचे जुने उपकार, तसंच महाराणी ताराबाई साहेब आणि सेनापती चंद्रसेन जाधवांचं पुढचं अंधकारमय भविष्य, डोक्यावर झालेलं कर्ज, या सगळ्या बाबींचा विचार करून कान्होजी आंग्रेंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि पेशवा बाळाजी विश्वनाथ भटांसोबत योग्य त्या वाटाघाटी केल्या. कान्होजी आंग्रेंनी मग आपण घेतलेले सगळे किल्ले शाहू महाराजांना परत दिले. जुने पेशवा भैरवपंत पिंगळे आणि निळोबल्लाल चिटणीस यांची आपल्या कैदेतून सन्मानानं सुटका केली. स्वराज्याच्या फौजेसोबत योग्य ते सहकार्य करण्याचा करार एकमेकांनी केला. कान्होजींचं सरखेल पद आणि पूर्वीचे सगळे सन्मान तसेच कायम ठेवण्यात आले. यावेळी राजमाचीचा किल्ला कान्होजी आंग्रेंनी मागितला आणि बाळाजी विश्वनाथ भटांनी त्यांना तो देऊन टाकला. कान्होजी आंग्रे नावाची छत्रपती शाहू महाराजांवर चालून आलेली एक मोठी सुनामी पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांनी फक्त मुत्सद्देगिरीनं आपल्या जिभेच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न सांडता शांत केली होती. कैदेतले जुने पेशवे भैरवपंत पिंगळे आणि निळोबल्लाळ चिटणीस यांची सहीसलामत सुटकाही झाली होती. गेलेले किल्ले परत मिळाले होते आणि कान्होजी आंग्रेंसोबत लष्करी सहकार्याचा पक्का नवा करार झाला होता. सातारच्या गादीवरचं एक महासंकट पेशवा बाळाजी विश्वनाथ भटांनी केवळ जिभेच्या गोडव्यावर आणि राजकारणी चालींवर यशस्वीरित्या दूर केलं होतं. प्रकरण 3, कोल्हापुरात तख्तापलट. हुकमतपणा रामचंद्रपंत अमात्य यांना मराठेशाहीचं चाणक्य मानलं जायचं. थोडे तिडके नव्हे तर तब्बल 50 वर्षांपेक्षाही जास्त काळ त्यांना स्वराज्याच्या अमात्य पदाचा आणि राजकारणाचा गाढ अनुभव होता. त्यांची बुद्धिमत्ता अत्यंत कुशाग्र होती. औरंगजेबाच्या दख्खन स्वारीच्या वेळी आणि छत्रपती राजाराम महाराज दूर तिकडे तामिळनाडूमध्ये जिंजीला असताना महाराष्ट्राचा कारभार सुरळीत ठेवण्याची जी किमया त्यांनी केली होती तिला तोड नव्हती. बाळाजी विश्वनाथ भटांचे राजकीय गुरुही हुकूमतपणा रामचंद्रपंत अमात्यच होते.
रामचंद्र पंतांनी अंतरच्या काळात जो आज्ञापत्र ग्रंथ लिहिला होता त्यातून आपल्याला त्यांच्या कुशाग्र बुद्धीची आणि चतुर राजकारणाची झलक पानापानावर आढळते. त्यांना मराठेशाहीचे चाणक्य ही मिळालेली उपाधी अतिशय सार्थ होती. ज्यावेळी युवराज शाहूंची सुटका झाली आणि त्यांनी सत्तेत न्याय हक्क मागायला सुरुवात केली त्यावेळी रामचंद्र पंत अमात्यांनी अशी भूमिका घेतली होती की आता आपण तह करावा. स्वतः युवराज शाहू हे काही फार महत्वाकांक्षी आणि आक्रमक स्वभावाचे नाहीत. विनाकारण संघर्षात पडू नये. पण त्यावेळी हुकूमतपणा रामचंद्र पंत अमात्यांचा सल्ला महाराणी ताराबाई साहेबांनी धुडकावला. उलट त्यांना गद्दार मानून चांदींच्या साखळ्यांमध्ये त्यांना कैद करून ठेवलं. पण नंतर जेव्हा खेडच्या लढाईत चक्क सेनापती धनाजी जाधवरावांनीच बाजू बदलली आणि कोल्हापूरच्या गादीचा सपाटून दणदणीत पराभव झाला तेव्हा मात्र महाराणी ताराबाई साहेबांची मोठी घाबरगुंडी उडाली. त्यांनी गडबडीनं रामचंद्र पंत अमात्यांची कैदेतून सुटका केली, त्यांची माफी मागितली आणि सगळा कारभार आणि राजकारणाची सूत्र पुन्हा रामचंद्र पंत अमात्यांच्याच हाती गेली. यावेळी रामचंद्र पंतांनी राजकारणाची दिशा जाणून आपली कंबर कसली आणि कोल्हापूरच्या गादीचा झपाट्यानं राज्य विस्तार सुरू केला. अनेक प्रांत जिंकून त्यांनी कोल्हापूरच्या गादीला 2 वर्षांत स्थिर स्थावर करून मजबूत बनवण्यात एक फार मोठी भूमिका पार पाडली होती. आणखी एक महत्वाची बुद्धिमान व्यक्ती जी रामचंद्र पंत अमात्यांना साथ देत होती ती होती गिरजोजी यादव. हे दोघंच खऱ्या अर्थानं कोल्हापूरचा कारभार हलवत होते. सरसेनापती धनाजी जाधवराव आणि गिरजोजी यादव यांच्यामध्ये बऱ्याच वर्षांचा वतनाचा जुना तंटा होता. गिरजोजी यादव हे महाराणी ताराबाई साहेबांच्या विशेष मर्जीतले सरदार मानले जात होते. या तंट्यात महाराणी ताराबाई साहेबांनी चक्क सेनापती जाधवांविरुद्धच निकाल दिला होता. त्यामुळंच धनाजी जाधव हे गिरजोजी यादव आणि महाराणी ताराबाई साहेब या दोघांवरही नाराज होते. खेडच्या युद्धात सेनापती धनाजी जाधवांनी जी अचानक बाजू बदलली, अचानकपणे ते शाहू राजांच्या बाजूला गेले, त्यामागे ह्या तंट्याचंही एक मुख्य कारण होतं. ज्यावेळी महाराणी ताराबाई साहेबांनी सरसेनापती चंद्रसेन जाधव जे धनाजी जाधवांचे पुत्र होते यांना शाहू महाराजांच्या गोटातून फोडून आपल्याकडे आणलं होतं तेव्हा कोल्हापूरचं पारडं अचानक जड झालं होतं. चंद्रसेन जाधवांसोबत अनेक त्यांच्या गटाचे मराठी सरदार पन्हाळ्याला ताराबाई साहेबांना मुजरे घालायला येऊ लागले होते. महाराणी ताराबाई साहेबांनी चंद्रसेन जाधवांवर वतनांचा आणि बक्षिसांचा वर्षाव सुरू केला होता. ते आता कोल्हापूरच्या गादीचे सरसेनापती बनले होते. मग सरसेनापती जाधवांचं कोल्हापूरच्या दरबारातलं स्थान फारच मोठं बनलं होतं. आणि ज्यावेळी चंद्रसेन जाधवरावांनी आपले मित्र कान्होजी अंग्रेंना महाराणी ताराबाई साहेबांच्या गोटात खेचून आणलं होतं तेव्हा तर कुडाळकर सावंतांसारखे कोकणातले अनेक मातब्बर सरदार हे सरखेल कान्होजी अंग्रेंसोबत कोल्हापूरच्या गादीकडे आले होते. महाराणी ताराबाई साहेबांना आता आभाळ ठेंगणं झालं होतं. कोल्हापूर दरबारात चंद्रसेन जाधवांपुढं आता रामचंद्र पंत अमात्य आणि गिरजोजी यांचं महत्व शून्यासारखं झालं होतं. सेनापती चंद्रसेन जाधव जणू कोल्हापूरच्या दरबारातला नवीन सूर्य होता आणि त्याच्या समोर रामचंद्र पंत अमात्य आणि गिरजोजी यादव हे तारे फिक्के पडले होते. तुळोजी शितोळे आणि अंताजी त्रिमळ हे सरदारही ह्याना त्या कारणावरून महाराणी ताराबाई साहेबांबद्दल दुखावलेच होते. मग तेवढ्यात हुकूमतपणा रामचंद्र पंत अमात्यांना आपले राजकीय शिष्य बाळाजी विश्वनाथ भट यांचाही साताऱ्यावरून निरोप आला आणि एक नवं कटकारस्थान कोल्हापूर दरबारातच कुणाच्याही नकळत शिजू लागलं होतं. छत्रपती राजाराम महाराजांच्या आणखी एक पत्नी असणाऱ्या महाराणी ताराबाई साहेबांच्या सौती असणाऱ्या महाराणी राजसबाई यांच्या मनातही राजमाता होण्याची महत्वाकांक्षा होतीच, सौती मत्सरही होताच. त्यांचे पुत्र दुसरे संभाजी राजे हेही फार महत्वाकांक्षी होते. ताराबाई साहेबांचे पुत्र शिवाजी दुसरे यांच्यापेक्षा निश्चितच राजसबाईंचे पुत्र संभाजीराजे दुसरे हे जास्त चुणचुणीत, कर्तबगार आणि हुशार होते. राजमहालाचा सगळा कारभार हा गिरजोजी यादवांच्या हातात होता. महाराणी ताराबाई साहेबांना पूर्णपणे गाफील ठेवून हा जबरदस्त तख्तापलटीचा कट गुप्तपणे राबवला गेला होता. मित्रांनो, हा कट इतका गुप्त होता की आज सुमारे 300 वर्ष उलटून गेल्यानंतरही नेमकं महाराणी ताराबाई साहेबांचा तख्तापलट कधी आणि कसा झाला याबाबत इतिहासकारांनाही सुस्पष्ट अशी माहिती नाही. या कटाबाबतचं पहिलं पत्र महाराणी ताराबाई साहेबांनी तब्बल 32 वर्षांनी लिहिलं होतं आणि या पत्रातही त्यांनी अर्धवट तुटकी आणि राजकारणीच माहिती लिहिली आहे.
हा कट राबवण्यात सर्वात मोठी अडचण होती ती सरसेनापती चंद्रसेन जाधवरावांची. ते असताना हा कट राबवणं म्हणजे या सगळ्या मंडळींनी स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखंच होतं. तिकडे ब्रह्मेंद्र स्वामींनी कान्होजी आंग्रे या आपल्या शिष्याला बाजू बदलायचा आदेश दिला. सरखेल कान्होजी आंग्रेंनी पुढच्या सगळ्या राजकारणाची दिशा समजून घेऊन आणि पेशवा बाळाजी विश्वनाथ भटांवर विश्वास ठेवून छत्रपती शाहू महाराजांना आपला कौल दिला आणि क्षणात बाजू पलटली. कोल्हापूरची गादी आता भयंकर अडचणीत आली होती, तर सातारच्या गादी समोरची संकट दूर झाली होती. सरसेनापती चंद्रसेन जाधवराव आता महाराणी ताराबाई साहेबांच्या नजरेतून साफ खरकन उतरले होते. सेनापती चंद्रसेन जाधवांची आणि महाराणी ताराबाई साहेबांची फार मोठी शाब्दिक खडाजंगी झाली. त्याचवेळी रागीट स्वभावाचे चंद्रसेन जाधवांचे जुने मित्र, जीवलग मित्र आणि शिवरायांचे नातू असणाऱ्या रंभाजी निंबाळकर यांनी त्यांना बोलवलं. रंभाजी निंबाळकर आता दाऊद खान पन्नीच्या मुघलांच्या गोटात होते आणि दिल्लीवरून नुकतीच निजामाची नेमणूक दख्खनवर झाली होती. निजाम आता दख्खनकडे यायला निघाला होता. रंभाजी निंबाळकरांनी निजामाची भेट घेतली आणि मुघलांकडून फार मोठ्या जहागिरीचं आमिष चंद्रसेन जाधवांना देऊ केलं आणि कोल्हापूर गादीचे सरसेनापती चंद्रसेन जाधवराव वतनाच्या लोभानं महाराणी ताराबाईंना सोडून मुघलांच्या निजामाच्या गोटात पळाले. चंद्रसेन जाधवराव पन्हाळ्यावरून पळून जाताच गिरजोजी यादवांनी महाराणी ताराबाई साहेबांना आणि राजेसाहेब शिवाजी दुसरे यांना अलगद कैद केलं आणि तुरुंगात टाकलं. हुकुमतपणा रामचंद्रपंत अमात्यांनी राजसबाईंचे पुत्र संभाजीराजे दुसरे यांना कोल्हापूर गादीचे नवे छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून टाकला. छत्रपती संभाजीराजे दुसरे यांच्या नावानं सही शिक्के आणि कारभार चालवला जाऊ लागला. राजमाता हे पद आता राजसबाईंना बहाल करण्यात आलं. मित्रांनो, मराठेशाहीतली ही एक रक्तविहीन राज्यक्रांती सातारच्या गादीचे पेशवे बाळाजी विश्वनाथ भट आणि कोल्हापूर गादीचे अमात्य हुकुमतपणा रामचंद्रपंत अमात्य या गुरु शिष्यांच्या जोडीनं घडवून आणली होती. पन्हाळ्यावर कैद असणाऱ्या महाराणी ताराबाई साहेब मात्र अजूनही आपल्याला बसलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांमधून सावरल्या सुद्धा नव्हत्या. साधारणतः 1714 सालच्या अगदी सुरुवातीलाच ही घटना घडली होती असा बहुतांश इतिहासकारांचा अंदाज आहे. प्रकरण क्रमांक 4, दिल्लीतली साठमारी आणि जुल्फिकार खानाचा अस्त. नुसरत जंग, इत्तिकाद खान, जुल्फिकार खान, नवाब मोहम्मद इस्माईल अशी पूर्ण बिरुदावली असणाऱ्या जुल्फिकार खानाचं खरं नाव इस्माईल असंच होतं. हा कोणी साधा सुद्धा माणूस नव्हता. औरंगजेबाचा मुख्य वजीर आणि अतिशय चाणाक्ष राजकारणी असणाऱ्या वजीर असद खानाचा हा मुलगा. औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खानाचा हा जावई. वजीर असद खान आणि इस्माईल खान ही बाप लेकांची जोडी म्हणजे मुघलांच्या राजकारणाचा मुख्य आधार होता असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नव्हतं. असद इस्माईल हे दोघं बाप बेटे अतिशय धार्मिक असले तरी प्रचंड प्रामाणिक आणि दिल्या शब्दाला जागणारे होते. प्राण जाये पर बचन न जाये अशी ह्या दोघा बाप लेकांबद्दल संपूर्ण भारतात कीर्ती होती. त्यामुळंच जेव्हा जुल्फिकार खानानं महाराणी येसूबाईंना असं पवित्र कुराणाच्या शब्देनं वचन दिलं होतं की मी तुमचा योग्य तो सन्मान ठेवीन, धर्मभ्रष्ट करणार नाही, युवराज शाहूला एखाद्या राजपुत्रासारखं आणि तुम्हाला एखाद्या महाराणीसारखंच वागवीन, त्यावेळी महाराणींनी प्राप्त परिस्थितीचा आढावा घेऊन रायगड जुल्फिकार खानाच्या शब्दांवर विश्वास ठेवून मुघलांच्या हवाली करण्याचा निर्णय घेतला होता. जुल्फिकार खानानं आणि त्याच्या बापानं म्हणजे वजीर असद खानानं आपण कुराणाची शपथ घेऊन दिलेलं वचन अगदी शेवटपर्यंत पाळलं होतं. महाराणी येसूबाई आणि युवराज शाहूंचा योग्य तो सन्मान त्यांनी राखला होता. तसं तर गाझी, धर्मवेड्या, म्हातारचळ लागलेल्या औरंगजेबाला अधूनमधून जिहादचे अतिशय तीव्र झटके यायचे. औरंगजेब अर्ध्या रात्री उठून एखाद्या भूतासारखा थैथै नाचायचा आणि असं बोंबलायचा की त्या काफर बच्चा संभाच्या पोराला, युवराज शाहूला आत्ताच्या आत्ता मुसलमान बनवा. त्यावेळी मध्ये पडून हे असद इस्माईल बाप बेटे त्या म्हाताऱ्याला शांत करायचे. ज्यावेळी औरंगजेबाचा मृत्यू 1707 साली झाला तेव्हा युवराज शाहूंना मुक्त करून मदत करून मराठ्यांमध्ये दुफळी पाडायची योजनाही जुल्फिकार खान आणि त्याचा बाप असद खान ह्या बाप बेट्यांचीच होती. नंतर मुघल शहजाद्यांच्या झालेल्या गादीसाठीच्या लढाईत
या बाप लेकांनी औरंगजेबाचा मुलगा शहजादा शाह आलम मुहम्मद मुअज्जम बहादूर शाह पहिला ह्याला मदत करून तख्तावर बसवलं आणि त्या बदल्यात स्वतःच्या पदरात दख्खन आणि कर्नाटक प्रांताची नवाबी पाडून घेतली. आपल्या वतीनं जुल्फिकार खानानं दाऊद खान पन्नी याला दख्खन मध्ये ठेवलं होतं आणि तो स्वतः बराच वेळ दिल्ली आग्र्यात राहून हिंदुस्थानाचं राजकारण करत होता. ज्यावेळी हा बहादूर शाह पहिला मुघल बादशाह बनला होता त्यावेळी त्याचं वय फार कवळं म्हणजे 63 वर्षांचं होतं आणि हा म्हातारा केवळ 5 वर्षातच म्हणजे 1712 साली वारला आणि तो मेल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये पुन्हा आपापसात गादीसाठी मोठी लढाईच पेटली. 1707 ते 1712 या 5 वर्षांच्या काळात मराठ्यांना कमजोर करण्याचं धोरण जुल्फिकार खानानं अत्यंत प्रभावीपणे राबवलेलं होतं. दोन्ही गाद्यांमध्ये लढाई लावून तो गंमत पाहत होता. बहादूर शाह पहिला 1712 साली मेल्यानंतर आपणच मुघल तख्ताचं सर्वेसर्वा होण्याची सुवर्ण संधी जुल्फिकार खानाला आणि त्याचा बाप असद खानासाठी चालून आलेली होती. यावेळी जुल्फिकार खानाचं स्वतःचं वय 55 वर्षे होतं. बहादूर शहाला 4 मुलं होती. मुइझुद्दीन, अझीमुशान, जहानशाह आणि रफी उशान. ह्या सगळ्यामध्ये धडाडीचा होता, आघाडीवर होता तो अझीम उशान. पण ह्या अझीम उशानाचं आणि जुल्फिकार खानाचं कधीच जमत नव्हतं. शहजादा अझीम उशानला त्याच्या सल्लागारांनी असा सल्ला दिला होता की तुला जर तख्तावर बसायचं असेल तर तू सर्वात पहिल्यांदी तुझा विरोधी जुल्फिकार खान याला मारून टाक. पण स्वतःच्याच गुरमीत स्वतःच्याच तोऱ्यात असणाऱ्या शहजादा अझीम उशाननं आपल्या सल्लागारांचा जुल्फिकार खानाला ठार मारण्याचा हा सल्ला कधी गंभीरतेनं घेतलाच नाही. त्याला असं वाटलं की हा साधा नवाब आपल्यासारख्या अति हुशार शहजाद्याचं काय वाकड करणार आणि तिथंच हा शहजादा अझीम उशान फसला. चाणाक्ष जुल्फिकार खानानं या वेळेचा अचूक फायदा उठवला आणि अझीम उशान विरुद्ध इतर 3 शहाजाद्यांना त्यानं एकत्र आणलं. त्या तिघांची त्यानं आघाडी बनवली. या वेळेपर्यंत अझीम उशाननं स्वतःला हिंदुस्थानचा बादशाह घोषित केलं होतं. पण जुल्फिकार खानानं त्याच्या भावाला मुइझुद्दीनला तयार करून त्याच्या नावानं अझीम उशान विरुद्ध बंड पुकारलं होतं. आता जुल्फिकार खानाच्या ताब्यात सर्वात मोठी मुघल फौज होती. पैशांची कमी जुल्फिकार खानाला बिलकुल नव्हती. समोरासमोर झालेल्या लढाईत जेव्हा अझीम उशानच्या हत्तीच्या सोंडेवर छोटा तोप गोळा पडला होता तेव्हा त्या हातीनं घाबरून नदीत शहजाद्या सगट उडी मारली आणि तो शहजादा अझीम उशान मरण पावला. सत्तेची ती लढाई जुल्फिकार खानानं एकतर्फीच जिंकली होती. दुसऱ्या दिवशी त्यानं मुइझुद्दीनला जहांदर शाह असं नाव देऊन दिल्लीच्या तख्तावर बसवलं. पण खऱ्या अर्थानं सगळ्या हिंदुस्थानचा कारभार हा जुल्फिकार खानच चालवत होता. जेव्हा काही दिवसानंतर इतर 2 भावांनी मुइझुद्दीन विरुद्ध कुरकुर करायला सुरुवात केली तेव्हा जुल्फिकार खानानं त्या दोघांनाही ठार मारलं. हा नवा 51 वर्षाचा बादशाह जहांदर शाह म्हणजे निव्वळ नालायक, मूर्ख आणि वाया गेलेला शहजादा होता. तो तख्तावर बसला आणि मुघल दरबारात रक्तांचे पाट वाहू लागले. केवळ संशयावरून लोकांचा खून पाडण्याचा या जहांदर शहानं सपाटाच लावला. अझीम उशानचा मोठा मुलगा करीम खानाला दरबारात त्यानं फरफटत आणायला लावलं आणि 2 दिवस अन्न पाण्या वाचून त्या करीम खानाला तडपडत ठेवून नंतर त्याचा खून पाडला. त्याचा दुसरा पुतण्या म्हणजे करीम खानचा लहान भाऊ आणि अझीम उशानचा दुसरा मुलगा फारुख सियार हा त्यावेळी बिहारच्या पटण्यात होता. जहांदर शहानं बंगालच्या सुभेदाराला म्हणजे मुर्शिद कुली खानाला अशी आज्ञा असं फरमान पाठवलं की ह्या फारुख सियारची कत्तल करून टाक आणि त्याचं मुंडकं मला भेट म्हणून पाठव. जेव्हा फारुख सियारला ह्या फरमानाची खबर लागली तेव्हा तो फार हादरला आणि ह्या फारुख सियारनं आत्महत्या करण्याचाच निर्णय घेतला. त्यावेळी त्याच्याकडं फक्त 400-500 लोक होते आणि फारुख सियार स्वतः कमालीचा डरपोक माणूस होता. पण मित्रांनो म्हणतात ना, अल्लाह मेहरबान तो गधाबी पहलवान. यावेळी त्याच्या मदतीला धावले ते सय्यद बंधू. हुसेन अली खान सय्यद बारहा हा पटण्याचा सुभेदार होता आणि त्याचा बंधू अब्दुल खान सय्यद बारहा हा अलाहाबादचा सुभेदार होता. हे दोघही सय्यद बंधू अतिशय कर्तबगार, पराक्रमी आणि बुद्धिमान सरदार होते. हुसेन अली सय्यद बारहा खाननं त्याची मुलगी मलिका झमानी हिचा निकाह फारुख सियार बरोबर लावून दिला आणि शहजाद्याला आपला जावई बनवलं आणि मग आपल्या सासऱ्याच्या आणि चुलत सासऱ्याच्या मदतीनं जहांदर शहाला आव्हान देऊन या फारुख सियारनं स्वतःला बादशाह घोषित केलं. त्यावेळी बंगालवरून वार्षिक महसूल म्हणून 1 कोटी रुपये तिथं आले होते.
ते पैसे दिल्लीला निघाले होते. ते सगळे पैसे बारहा बंधूंनी आणि फारुख सियारनं लुटले आणि ते सगळे मालामाल बनले. छबीला राम नावाचा एक बिहारी सरदारही फारुख सियारच्या गोटात फौजेसकट सामील झाला आणि फारुख सियारची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली. इकडे दिल्लीत जहांदर शहाला तख्तावर बसून सगळा कारभार जुल्फिकार खानच बघत होता. जहांदर शहा म्हणजे जुल्फिकार खानाच्या हातातलं निव्वळ एक कठपुतली बावलं होतं. पण तरीही जहांदर शहाबद्दल सगळ्या सरदारांना फार राग होता, कारण या मूर्ख जहांदर शहानं मुघल दरबाराची प्रतिष्ठा पार धुळीला मिळवून टाकली होती. आता मुघल दरबार म्हणजे सगळीकडे एक चेष्टेचा विषय बनला होता. हा नालायक जहांदर शहा आणि त्याची एक रखेल लाल कुंवरबाई भर दरबारातच सकाळपासून दारू पीत बसायचे आणि नेहमी तो गांजा, अफू आणि भांगईच्या नशेत तर्र असायचा. नाचगाणं करणाऱ्या बायांच्या गराड्यात तो दरबारात बसून निव्वळ नाचगाण्यात मग्न असायचा. राजकारभाराकडे बिलकुल लक्ष देत नसायचा. त्याला आणि राजकुंवरबाईला स्वतःच्या कपड्यांचीही शुद्ध नसायची. अर्धनग्न नग्न अवस्थेतले नशेत गुंग असणारे, विनाकारण खिदळणारे खोजे, लौंडे, लौंडिया यांनी मुघल दरबाराचा पार मच्छी बाजार बनवून ठेवला होता. मुघल दरबाराला त्यांनी फार खालच्या थराला नेऊन पोहोचवलेलं होतं. सगळा मुघल दरबार आता अचकट विचकट नाचगाणं, अश्लीलता, दारूचे पेले आणि भांग, अफू, गांजाच्या धुरात भरून गेलेला होता. त्यामुळं जहांदर शहाच्या कारभारावर नाराज असणारे बरेच सरदार फारुख सियारच्या गोटात सामील झाले. फारुख सियारच्या गोटात मोहम्मद खान बंगश सारखे पराक्रमी पठाण सरदार आणि इतर सरदारही सामील झाले आणि त्याची फौज फुगत चालली. एक मोठी फौज घेऊन फारुख सियार दिल्लीकडे निघाला होता. फारुख सियार विरुद्ध लढायला जहांदर शहानं आपल्यासारख्याच अतिनालायक आपल्या मुलाला म्हणजे शहजादा अजीजुद्दीनला पाठवलं. नालायक बापाचा अतिनालायक दिवटा हा शहजादा अजीजुद्दीन फारुख सियारची शाही फौज घेऊन लढायला गेला, पण लढाईच्या वेळी मध्येच घाबरून परत पळून येऊन दिल्लीत येऊन लपून बसला. मग तेव्हा मोठी फौज घेऊन फारुख सियार आता दिल्लीकडे सरकू लागला. तेव्हा जुल्फिकार खानानं आणि जहांदर शहानं लढाईची मोठी तयारी केली. फारुख सियारच्या फौजेला आग्र्याजवळ रोखायची त्यांनी तयारी केली होती. हा जुल्फिकार खान म्हणजे एक मोठा कसलेला आणि निडर योद्धा होता. त्याची दहशत सगळ्यांनाच होती. त्याच्या लष्करी कौशल्याबद्दल कुणालाही शंकाच नव्हती. आग्र्याजवळ फारुख सियारला रोखायचं ठरलं होतं, म्हणून दिल्लीची सगळी जबाबदारी आपल्या बापावर म्हणजे म्हाताऱ्या असद खानावर जुल्फिकार खानानं सोपवली आणि जहांदर शहा जुल्फिकार खान शाही फौज घेऊन आग्र्याकडे निघाले. आग्र्यामध्ये दोन्ही फौजा एकमेकांना भिडल्या. भयंकर लढाई झाली. यावेळी या जहांदर शहानं एक फार मोठा मूर्खपणा आणखी केला. तशी जुल्फिकार खानाच्या नेतृत्वाखालची शाही मुघल फौज जवळपास जिंकतच आली होती. फारुख सियार, सय्यद बंधू आणि मोहम्मद बंगश माग माग हटत चालले होते. पण अचानक जहांदर शहाचा हत्ती बिथरला. तेव्हा तो लगबगीनं आपल्या हत्तीवरून खाली उतरला. तेवढ्यात तिथं त्याची महामूर्ख रखेल लाल कुंवरबाई त्याला स्वतःच्या हत्तीवर बसवलं आणि युद्ध क्षेत्रातूनच बाहेर नेलं. या जहांदर शहाची स्वतःची शाही फौज लढत असतानाच हा मूर्ख बादशाह कुणालाही न सांगता स्वतःच्या महालात जाऊन दारू पिऊन डुकरासारखा लोळत पडला होता. एकटा जुल्फिकार खान मात्र मैदानात शेवटपर्यंत लढत होता. जुल्फिकार खानाची दहशत आणि दरारा इतका होता की कुणी त्याच्या फौजेजवळही येण्याची हिंमत दाखवली नव्हती. पण जेव्हा सायंकाळ झाली, अंधार पडला, तरी बादशाह जहांदर शहा कुठं दिसेना. तेव्हा स्वतः जुल्फिकार खानही फार गोंधळला. हा जहांदर शहा नेमका मेला, जखमी झाला, शत्रूच्या हाती सापडला की पळून गेला याबद्दलही त्याला काहीच माहित नव्हतं, काहीच कळत नव्हतं. रात्री उशिरानंतर त्याची अशी समजूत झाली की हा बादशाह दिल्लीला वापस पळाला असावा. म्हणून जुल्फिकार खानानं आपल्या फौजेला रात्रीच दिल्लीकडे निघण्याचा आदेश दिला, दिल्लीचं रक्षण करण्याचा आदेश दिला. जुल्फिकार खानाच्या फौजेनं आग्रा सोडल्यानंतर फारुख सियारच्या फौजेनं आग्र्यावर कब्जा करायला सुरुवात केली आणि इकडं आपल्या महालात मध्यरात्री जेव्हा हा जहांदर शहा झोपेतून उठला तेव्हा आग्र्यावर फारुख सियारच्या फौजेचा कब्जा झाला होता. मग राजकुंवरबाईनं एका बैलगाडीत बादशाह जहांदर शहाला घातलं आणि ती बैलगाडी दिल्लीकडे पळवत नेली. आपल्याला रस्त्यात कोणी ओळखू नये म्हणून या शूर बादशहानं स्वतःच्या दाढीमिशा भादरून टाकल्या होत्या. बादशाह जहांदर शहाचा मूर्खपणा ओळखून यावेळी चिनकिलीज खान म्हणजे निजाम उल मुल्क सारख्या मातब्बर सरदारांनी आपली बाजू बदलली होती आणि ते फारुख सियारला जाऊन सामील झाले होते. जेव्हा जुल्फिकार खान फौजेसह दिल्लीत पोहोचला
तेव्हा तिथेही हा नालायक बादशाह जहांदर शाह अजून आला नाही. हे पाहून जुल्फिकार खान अतिशय गोंधळला आणि त्यानंतर एक दिवसानंतर धुळीनं माखलेला, दाढी मिशा भादरलेला शूर मुघल बादशाह जहांदर शाह बैलगाडीतून आपली रखेली लालकुवर बाई सोबत तिथं पोहोचला. बादशहाची ती अवस्था पाहून असद शहाच्या हवेलीत त्याचा मुलगा जुल्फिकार खान आणि तो स्वतः यांची बैठक बसली. जुल्फिकार खानाकडे फौज होती, पण ती आता फारच थोडी उरली होती. जहांदर शहाच्या नालायकीपणामुळं आणि मूर्खपणामुळं बरेचसे सरदार आता विरुद्ध गोटात सामील झाले होते. त्यामुळं लढवय्या जुल्फिकार खानाचं असं म्हणणं होतं की आता आपण मुलतानला जाऊ आणि तिथून मोठी ताज्या दमाची फौज जमवू आणि पुन्हा लढू. पण वजीर असद खानानं असं सांगितलं की असं करण्यापेक्षा तू आता असं कर की या मूर्ख जहांदर शहाला फारुख सियारच्या हवाली कर आणि हत्या टाकून दे. तुझी कर्तबगारी आणि शेरदिली पाहून फारुख सियार नक्कीच तुला पुन्हा चांगलं सन्मानाचं पद देईल. दोघा बाप बेट्यांची बरीच चर्चा, वादविवादही झाला. पण शेवटी आपल्या बापासमोर जुल्फिकार खानानं माघार घेतली आणि आपल्या बापाचं म्हणणं त्यानं निमूटपणे मान्य केलं. तसं तो त्याच्या मनाविरुद्धचा निर्णय होता. मग जुल्फिकार खानानं आणि असद खानानं मूर्ख जहांदर शहाला कैद करून फारुख सियारच्या हवाली केलं आणि मग शरणागती पत्करायचं ठरवलं. जर ह्यावेळी फारुख सियारनं जुल्फिकार खानाला माफ केलं असतं तर त्यात त्याचाच फायदा जास्त होता. पण हा जहांदर शहाचा पुतण्या फारुख सियार म्हणजे आपल्या चुलत्यापेक्षाही जास्त नालायक आणि जास्त मूर्ख होता आणि अति वाया गेलेला होता. त्याच्या डोक्यात केवळ एवढीच एक गोष्ट होती की जुल्फिकार खानामुळे आपला बाप अझीम उशान आणि मोठा भाऊ करीम खान मारला गेला आणि आता याचा बदला घ्यायचा. या जुल्फिकार खानाला जिवंत सोडायचं नाही. त्यामुळं इतर सगळ्या मुत्सद्द्यांनी दिलेला सल्ला धुडकावून त्यानं जुल्फिकार खानाला दगाबाजीनं पकडून ठार मारायचं ठरवलं होतं. जहांदर शहाला कैद करून फारुख सियारच्या हवाली केलं गेलं होतं. त्याला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. या नालायक दगाबाज फारुख सियारनं असद खान आणि जुल्फिकार खानाला असा निरोप पाठवला की आम्ही तुमच्या कर्तबगारीवर बेहद खुश आहोत. तुम्हाला कुराणाची शपथ घेऊन आम्ही असं वचन देतो की तुम्हा बापलेकांना मी काहीही करणार नाही. अगदी मान सन्मानानं पुन्हा दरबारात पद देईल. तुम्ही माझ्या मुजऱ्याला या. जेव्हा ते बापलेक भेटीला आले तेव्हा जुल्फिकार खानानं त्याची माफी मागितली. तेव्हा या फारुख सियारनं मोठ्या प्रेमानं जुल्फिकार खानाला स्वतःचा भाऊ म्हणून स्वतःच्या गळ्याशी लावलं. आपण आता सोबत जेऊया म्हणून सांगितलं आणि त्यानं असद खानाला निश्चिंत करून परत पाठवून दिलं. पण जेव्हा जुल्फिकार खान जेवायला बसला तेव्हा फारुख सियार अचानक उठून बाहेर गेला आणि जुल्फिकार खानाभोवती तंबूच्या कनातीचे पडदे लावून त्याला आत अडकवण्यात आलं. 200 सशस्त्र सैनिकांनी घेरून जुल्फिकार खानाला कैद केलं. फारुख सियारनं मारेकऱ्यांतर्फे त्याला निरोप पाठवला की जिंजीला असताना तू शहजादा कामबख्शला बेड्या घातल्या होत्या. माझा बाप असीम उशान आणि माझा मोठा भाऊ करीम खान यांच्या मृत्यूलाही केवळ तूच कारणीभूत आहे. त्यामुळे मी तुला ठार मारणार आहे. पण त्यावेळी हा निडर जुल्फिकार खान बिलकुल घाबरला नव्हता. जुल्फिकार खानानं त्या मारेकऱ्यातर्फे फारुख सियारला असा निरोप पाठवला की तुला जर मला मारायचं असेल तर मार, फालतू बकबक करू नकोस. फारुख सियारनं जुल्फिकार खानाला मारायचा आदेश दिला. मारेकऱ्यांनी जुल्फिकार खानाचा गळा दोरीनं आवळून त्याला ठार मारलं. यानंतर मारेकरी जहांदर शहाच्या तुरुंगाकडे गेले. त्या ठिकाणी जहांदर शहा लालकुवर बाईला बिलगून बसला होता. मारेकऱ्यांनी जहांदर शहाला राजकुवर बाईच्या मिठीतून फरफडत बाहेर ओढला आणि एका झटक्यात त्याचं मुंडकं धडावेगळं केलं. पण मेल्यानंतरही जहांदर शहा आणि जुल्फिकार खानाच्या प्रेतांची विटंबना करण्यात आली. उंच लाकडांना ती प्रेत उलटी बांधून सगळ्या शहरात मिरवण्यात आली. म्हाताऱ्या असद खानाला आपल्या मुलाच्या प्रेताची विटंबना उघड्या डोळ्यांनी पाहण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. असद खान आणि जुल्फिकार खानाची सगळी जहागीर जप्त करण्यात आली. त्यांचे वाडे आणि संपत्ती जप्त करण्यात आली. जुल्फिकार खान आणि जहांदर शहाची प्रेत दिल्ली गेटवर कितीतरी दिवस तशीच पडून होती. सडल्यानंतरच त्यांचं दफन करण्यात आलं. यावेळी दुःखानं असद खान असं म्हटला होता की आज इब्राहिमनं इस्माईलचा बळी दिला. मित्रांनो, ज्यू म्हणजे यहुदी, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मातले लोक इब्राहिम याला आपला आद्य प्रेषित मानतात. या इब्राहिमची परीक्षा पाहण्यासाठी परमेश्वरानं त्याला स्वतःच्या मुलाचा म्हणजे इस्माईलचा बळी घेण्याची आज्ञा दिली होती. मित्रांनो, जुल्फिकार खान ह्या एका अत्यंत बुद्धिमान आणि कर्तबगार उमरावाला मारून फारुख सियार या मूर्खानं स्वतःच फार मोठं नुकसान केलं होतं. पण दुसऱ्या दृष्टीनं जुल्फिकार खानाचा मृत्यू मात्र महाराष्ट्रासाठी, मराठ्यांसाठी वरदानच ठरला.
कारण ह्यानंच बुद्धिमान राजकारण करून मराठ्यांमध्ये फूट पाडली होती. सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी ह्या दोन्ही गाद्यांना बादशाही मान्यतेच्या चौद गोळा करण्याच्या संधा एकाच वेळी त्यानं दिल्या होत्या आणि दोन्ही गाद्यांमध्ये लढाई पेटवून दिली होती. मराठ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी या जुल्फिकार खानानंच अत्यंत बुद्धिमान चाली रचल्या होत्या. जुल्फिकार खानाच्या मृत्यूनंतर मुघलांच्या साम्राज्याला जी उतरती कळा लागली त्यातून मुघल पुन्हा कधी सावरलेच नाही. जुल्फिकार खानाचा मृत्यू म्हणजे एका अर्थानं मराठ्यांच्या हिंदुस्थानावरच्या वर्चस्वाची सुरुवातच ठरलेली होती. प्रकरण 5 निजाम उल मुल्क दख्खन मध्ये. सय्यद बंधूंनी दख्खनच्या 6 प्रांतांची सुभेदारी आणि कर्नाटक प्रांताची फौजदारी निजाम उल मुल्क अशी पदवी देऊन मीर कमरुद्दीन खानाला दिली होती. मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी बायफंदी चिन किलीच खान निजाम उल मुल्क असब जहा अशी संपूर्ण बिरुदावली मिरवणाऱ्या निजामाचा जन्म 20 ऑगस्ट 1671 साली झाला होता. मित्रांनो, इस्लामचा पहिला खलिफा होता अबू बक्र. त्याचा हा निजाम उल मुल्क प्रत्यक्ष वंशज होता. तुराणी वंशाचा म्हणजे तुर्की वंशाचा होता. ह्याचा पणजोबा ज्याला आझम उल उलमा म्हणजे सगळ्या जगाचा प्रमुख उलेमा असा किताब होता तो एक फार मोठा सुफी संत होता. 17व्या शतकात या निजामाचा पणजोबा भारतात येऊन सुरतला स्थायिक झाला होता. निजामाचा आजोबा ख्वाजा अबिद खान किलीच खान यानं औरंगजेबाला सत्ता संघर्षात फार मोठी मदत केली होती. निजामाचा बाप गाझीउद्दीन फिरोजजंग मीर शहाबुद्दीन हा एक फार मोठा मुघल उमरा होता. निजामाच्या आईचा बाप सदुल्लाह खान हा बादशाह शहाजहानचा प्रमुख वजीर होता. म्हणजे एका अर्थानं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला निजाम उल मुल्क हा एक उमरा होता. औरंगजेबाचा हा तर फारच लाडका होता. याचं कमरुद्दीन हे नाव प्रत्यक्ष औरंगजेबानंच त्याला आपल्या मांडीवर घेऊन त्याच्या तोंडात साखर भरून ठेवलेलं होतं. जेव्हा हा कमरुद्दीन केवळ 6 वर्षांचा होता त्याच वेळी याला मुघल मनसबदार औरंगजेबानं बनवलं होतं. औरंगजेबाचा हा लाडका मनसबदार म्हणजे औरंगजेबाची हुबेहूब आवृत्तीच होती असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण याचं बोलणं, वागणं, विचार करण्याची पद्धत, दाढीची ठेवण, धर्मवेडेपणा, राजकारण अगदी हुबेहूब औरंगजेबासारखंच होतं. प्रचंड बुद्धिमान असणाऱ्या निजामानं लहानपणीच कुराण अगदी तोंडपाठ केलं होतं. अनेक भाषांवर निजामाचं प्रभुत्व होतं. वादातीत राजकारण कुशलता आणि प्रशासन कौशल्य याच्याकडे होतं. हा एक प्रखर लढवय्या सुद्धा होता. औरंगजेबासारखाच निजामही कट्टरवादी सुन्नी इस्लाम पंथाचा पुरस्कर्ता होता. औरंगजेबासोबतच राहून यानं दख्खनमध्ये आपल्या आयुष्याची पुरती 27 वर्ष घालवली होती. त्यामुळे दख्खनच्या राजकारणाचा कोणाकोणा हा पूर्ण बारकाईनं जाणत होता. 1690 साली वयाच्या केवळ 19व्या वर्षी यानं लढाईचं नेतृत्व स्वीकारून कराडजवळ लढाईत मराठ्यांना पळवून लावलेलं होतं. त्यामुळं अतिशय खुश झालेल्या औरंगजेबानं त्याला चिन किलीच खान अशी पदवी आणि अनेक किताबही बहाल केलेले होते. 1602 साली औरंगजेबानं तर त्याला कर्नाटक प्रांताचा सुभेदार सुद्धा बनवलेलं होतं. 1707 साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शहजाद्यांच्या वारसा हक्कांच्या लढाईच्या वेळी हा अगदी दूर राहून शांतपणे फक्त बघत बसला होता. यानं त्या लढाईत बिलकुल भाग घेतला नाही. पण 1713 साली यानं अचानक आपलं वजन फारुखसियारच्या पाड्यात टाकलं होतं. चीन किलीच खानाची साथ होती म्हणूनच फारुखसियार दिल्लीच्या तख्तावर बसू शकला होता. जुल्फिकार खानानंतर मुघलांच्या गोटातला सर्वात शक्तिशाली आणि बुद्धिमान उमराव अशी या निजाम उल मुल्क कमरुद्दीन खानाची ख्याती होती. फारुखसियारनं या चीन किलीच खानाच्या उपकारांची परतफेड म्हणून दख्खनच्या 6 सुब्यांची सुभेदारी तसंच कर्नाटक प्रांतांची फौजदारी त्याच्या हवाली केली होती. त्याला निजाम उल मुल्क हा किताब आणि हे नवं नाव त्याच वेळी मिळालं होतं. आपल्या मुलखाची प्रशासकीय व्यवस्था लावण्यासाठी निजाम औरंगाबादकडे निघाला. पण वाटेत येता येताच त्यानं अनेक राजकारणी डाव वेगानं खेळायला सुरुवात केली. कोल्हापूर गादीकडे असणारे सरसेनापती चंद्रसेन जाधवराव यांना रंभाजी निंबाळकर यांच्या मदतीनं आपल्याकडे वळवून घेतलं. रंभाजी निंबाळकरांना राव रंभा निंबाळकर असा खिताब दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू रंभाजी निंबाळकर आता निजामाचे सर्वात विश्वासू सहकारी बनले होते.
सुलतानजी निंबाळकर या आणखी एका मोठ्या सरदाराला त्यानं आपल्या बाजूला ओढून घेतलं. छत्रपती शाहू महाराजांच्या वैधतेवर आणि मराठ्यांना मिळालेल्या दख्खनच्या सुब्यांतून चौथ गोळा करण्याच्या आश्वासनावर, बादशाही आश्वासनावर तो शंका व्यक्त करू लागला होता. तशी अधिकृत कागदपत्र मराठ्यांकडे नसल्यानं निजामाचं फावलेलं होतं. दख्खनचे एकूण 6 सुबे होते: खानदेश, विजापूर, बेरर, औरंगाबाद, हैदराबाद आणि बिदर. कर्नाटक हा सुबा विजापूर सुब्याचा उपप्रांत मानला जात होता. या सगळ्या सुब्यांचा आता मुघल प्रतिनिधी निजाम उल मुल्क होता. म्हणजेच मित्रांनो, नर्मदा नदीपासून दक्षिणेकडचा अर्धा भारत देश हा निजामाच्याच अधिकारातला प्रांत होता आणि ह्याच प्रदेशावर मराठ्यांचाही दावा होता. कोल्हापूर गादीवर बसलेल्या छत्रपती संभाजी राजे दुसरे यांना आपल्या हाताशी धरून अगोदर सातारच्या गादीवर बसलेल्या छत्रपती शाहू महाराजांचा काटा काढायचा आणि नंतर या कोल्हापूर गादीलाही नेस्तनाबूत करायचं, असा राजकारणी डाव निजामानं आखलेला होता. आता सातारच्या गादीसमोर छत्रपती शाहू महाराजांसमोर निजाम उल मुल्कच्या रूपात एक फार मोठं संकट आवासून उभं राहिलेलं होतं. पण एक दिलासा असा होता की दख्खनच्या या 6 सुब्यांचा प्रशासनीय कारभार पूर्णतः विस्कळीत झालेला होता. सततच्या युद्धांमुळं, दुष्काळांमुळं हा प्रदेश बेचिराख आणि उद्ध्वस्त होता. निजामानं कितीही वेगानं कामं केली असती तरी त्याला प्रशासनाची घडी व्यवस्थित बसवायला निदान 2-4 वर्ष तरी गेलीच असती. त्यावेळी ह्या प्रांताचं महसुली उत्पन्न फारच कमी होतं. त्यामुळं आर्थिकदृष्ट्याही निजाम सध्या दुबळाच होता आणि सततच्या युद्धांमुळं, लष्करी मोहिमांमुळं आणि दुष्काळांमुळं मराठेही सध्या आर्थिक तंगीत होतेच. पण इतर प्रदेशांमध्ये चौथ गोळा करून मराठ्यांचं त्या मानानं जरा बरं चाललेलं होतं. त्यामुळं मराठ्यांचा मुख्य आर्थिक उत्पादन असणाऱ्या, मुख्य आर्थिक स्रोत असणाऱ्या चौथ वसुलीलाच निजामानं आता विरोध सुरू केला होता. त्यामुळं मराठे निजाम असा संघर्ष आता अटळ होता. फक्त सध्याची परिस्थिती बघून निजामानं आणखी 2-4 वर्ष मराठ्यांसमोर नमतं घेऊन अप्रत्यक्षरित्या राजकारण करण्याचं धोरण अवलंबलेलं होतं. प्रकरण क्रमांक 6, दमाजी थोरातांची हिंगणगावची गडी. मित्रांनो, पुण्याजवळच्या उरुळी कांचन पासून साधारणतः 8-10 किलोमीटर अंतरावर हवेली तालुक्यातच मुळा मुठा नदीच्या किनाऱ्यावर हिंगणगाव नावाचं एक गाव आहे. या गावाची पारंपरिक पाटीलकी थोरात घराण्याकडे होती. अगदी फार पूर्वीपासून महान लष्करी सेवेची परंपरा या थोरात पाटील घराण्यात चालत आलेली होती. ह्याच घरातले दमसिंग दामाजी उर्फ दमाजी हे भयंकर कर्तबगार असे सरदार होते. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात या दमाजी थोरातांनी प्रचंड मोठा पराक्रम गाजवला होता. सरसेनापती संताजी राजे घोरपडे आणि सेनापती धनाजी जाधव यांच्या तालमीत तयार झालेले आणि गनिमी काव्यात अत्यंत निष्णात असे हे पराक्रमी सरदार दमाजी थोरात होते. हुकुमतपणा रामचंद्र पंत अमात्य यांच्या विशेष मर्जीतले हे सरदार होते. त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना पाटस आणि सुपा परगण्याची वतनदारी बहाल केली होती. सुभेदार आणि रुस्तुमराव ही बिरुदही दमाजी थोरातांना छत्रपती राजाराम महाराजांनीच बहाल केलेली होती. स्वराज्यासाठी गुजरात प्रांतातून आणि दक्षिणेतल्या भागानगर प्रांतातून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करण्याचं कामही दमाजी थोरातांवर सोपवलं गेलं होतं. यावेळी अनेक मराठी सरदारांनी चौथाई आणि सरदेशमुखी सोबतच घासदाना नावाचा एक नवीनच कर वसूल करायलाही सुरुवात केली होती. या घासदाण्याच्या पैशाचा कुठलाही हिशोब कुणालाही ते देत नसायचे. त्यामुळे तो सगळाच्या सगळा पैसा त्यांच्या स्वतःच्याच मालकीचा असायचा. ह्याच घासदाण्याच्या घसघशीत पैशामुळं दमाजी थोरात गडगंज श्रीमंत बनलेले होते. ह्याच पैशांतून त्यांनी हिंगणगावला मुळा मुठा नदीच्या किनाऱ्यावर एक प्रचंड मजबूत, आलिशान आणि विशाल अशी गडी सुद्धा बांधून घेतली होती. स्वतःच्या खाजगी सैनिकांची त्यांनी खूप जास्त वेगळी भरती केलेली होती. पाटस आणि सुपे परगण्यात आता ते सर्वेसर्वा बनलेले होते. ज्यावेळी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांची सुटका झाली
आणि स्वराज्याचं साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरची गादी या 2 गाद्यांमध्ये विभागणी झाली तेव्हा या दमाजी थोरातांसारख्या अनेक मराठी सरदारांनी ह्या 2 गाद्यांच्या वादामध्ये हात धुवून घ्यायचं धोरण ठेवलेलं होतं. आपल्याच पोळीवर जास्तीत जास्त तूप असे सरदार ओढून घेत होते. सेनापती धनाजी जाधवांनी दमाजी थोरातांना घेऊन छत्रपती शाहू महाराजांची साल 1707-8 साली भेट घेतली होती. तेव्हा इतक्या मातब्बर सरदाराला आपल्या बाजूने ओढण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी दमाजी थोरातांना आणखीन खूप मोठा सरंजाम बहाल केला होता. आता सुपा आणि पाटस परगण्यासोबतच दक्षिणेच्या भागानगर प्रांताची, गुजरात मधल्या काही प्रांतांची, कडेवळ प्रांताची, संगमनेर, बाळापूर, कुंभारी, बेलापूर, चाळीसगाव, सिन्नर, कन्नड इत्यादी अनेक महालांचा मोकासाही आता दमाजी थोरातांना मिळाला होता. त्यांना प्रचंड उत्पन्न मिळण्याची सोय झाली होती. नंतर पुढे सेनापती धनसिंग जाधवरावांचा 1708 साली मृत्यू झाला आणि त्यांचे पुत्र असणारे चंद्रसेन जाधवराव सातारच्या गादीचे सेनापती बनले. आणि हे चंद्रसेन जाधवराव म्हणजे दमाजी थोरातांचे अतिशय जिवलग असे मित्र होते. त्यावेळी सेनापती चंद्रसेन जाधव आणि सेनाकर्ते असं पद मिळाले बाळाजी विश्वनाथ भट. या दोघांचा 36चा आकडा होता. दोघांमधला विस्तव काही जात नव्हता. 1711 साली हा दोघांतला वाद फार चिघळला आणि चंद्रसेन जाधवरावांनी आपली बाजू बदलली. छत्रपती शाहूंची नोकरी सोडून ते कोल्हापूरच्या ताराबाई साहेबांच्या नोकरीला गेले. आपल्या जिवलग मित्राला म्हणजे रुस्तुमराव दमाजी थोरातांनाही चंद्रसेन जाधवांनी ताराबाई साहेबांकडून आणखी मोठा सरंजाम देऊन कोल्हापूरच्या बाजूला ओळवून घेण्यात यश मिळवलं. आणि मग दमाजी थोरातांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रदेशात भयंकर धुडगूस पुंडावा करायला सुरुवात केली. छत्रपती शाहू महाराजांनी मग सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ भट यांना दमाजी थोरातांचा बंदोबस्त करायला सांगितलं. सासवडचे सरदार अंबाजी पुरंदरे यांनाही बाळाजींच्या सोबत जायला सांगितलं होतं. मग बाळाजी विश्वनाथ भटांनी खूप मोठी फौज घेतली आणि ते दमाजीच्या हिंगण गावाकडे चाल करून गेले. मित्रांनो, रुस्तुमराव दमाजी थोरात म्हणजे एक अजबच रसायन होतं. त्यांनी लढण्या अगोदरच बाळाजी विश्वनाथ भटांसोबत सामोपचाराची बोलणी सुरू केली. मी तह करायला तयार आहे, शरणागती पत्करायला तयार आहे असं कळवलं. तुम्ही सामोपचाराची तहाची बोलणी करायला आमच्या गडीत प्रेमानं या असं आग्रहाचं निमंत्रण दिलं. त्यावेळी बाळाजी विश्वनाथांना अशी भीती वाटत होती की दमाजी थोरात आपल्यासोबत काही दगाफटका करतील. तेव्हा दमाजी थोरातांनी बाळाजी विश्वनाथ भटांच्या मनातली ही शंका दूर करण्यासाठी त्यांना असं कळवलं, अगदी घोंगड्यावर बसून बेल भंडार रोटी पाण्याची आण घेऊन आम्ही तुम्हाला वचन देतो की आमच्या मनात कसलाही काळबेर नाही, आमच्या मनात कसलाही पाप नाही, आमच्याकडून तुम्हाला कसलाही अपाय होणार नाही. आणि तुम्ही त्यात ब्राह्मण, आम्हाला वंदनीय. बामणाला फसवलं तर आमच्या 7 पिढ्या नरकात जातील. जेव्हा दमाजी थोरातांकडून असा शब्द मिळाला, बेल भंडार रोटी पाण्याची शपथ घेऊन त्यांनी वचन दिलं, तेव्हा बाळाजी विश्वनाथ भट अत्यंत निर्धास्त झाले. मग दमाजी थोरातांसाठी खूप मोठे नजराणे घेऊन आपली पत्नी राधाबाई, सरदार अंबाजी पुरंदरे, आपले 11 वर्षांचे मोठे पुत्र बाजीराव उर्फ विसोजीराव, 9 वर्षांचे धाकटे पुत्र चिमणाजी, आपले फडणवीस रामाजी पंत भानू यांच्या सहित ते दमाजींच्या गडीत गेले. आणि दमाजी थोरातांनी आपण दिलेलं वचन साप मोडून सरळ सगळ्यांना कैद केलं. रुस्तुमराव दमाजी थोरातांसारखे नामांकित सरदार आपण दिलेलं वचन मोडतील, बेल भांडार रोटीची शपथ तोडतील, हे बाळाजींच्या अगदी स्वप्नातही आलं नव्हतं. ते गांगरून थरथरत म्हणाले, अहो दमाजी, ही तर शुद्ध फसवणूक आहे. अहो तुम्ही गोंगडीवर बसून बेल भंडार आणि रोटीची शपथ घेऊन आम्हाला वचन दिलंय, त्याची तमा बाळगा, परमेश्वराची भीती बाळगा. आवर खोकडासारखं हसत आपले दात विचकीत दमाजी थोरात म्हणाले, कसला बेल भंडार आणि कसली शपथ. बेल म्हणजे झाडपाला आणि भंडारा म्हणजे हळद. ती तर आम्ही रोजच खातो. आता बरा घावला सगळा माल आमच्या ताब्यात. आणि मग दमाजी थोरातांनी सगळ्यांना अंधार कोठडीत हातापायांत बेड्या घालून फेकून दिलं. एवढंच नव्हे तर सगळ्यांची उपासमार आणि छळवणूक सुद्धा सुरू केली. घोड्याच्या तोबऱ्याच्या पिशवीत गरम राग घालून त्यात कैद्यांची डोकी घालून ते त्यांना छळायचे. काही दिवसांनी त्यांनी बाळाजी विश्वनाथ भटांना बाहेर काढलं आणि बाकीचे सगळे लोक, तुमचा कुटुंब कबिला जर तुम्हाला जिवंत
सही सलामत पाहिजे असेल तर एक गडगंज रक्कम तुम्हाला भरावी लागेल असं त्यांना सांगितलं. अर्थात ही रक्कम इतकी भयंकर मोठी होती की बाळाजींची सगळी संपत्ती विकूनही ती आली नसती. पण बाळाजी तिथून बाहेर पडले आणि दमाजी थोरातांनी मागणी केलेल्या रकमेच्या तरतुदीसाठी त्यांनी जाऊन सरळ छत्रपती शाहू महाराजांचेच पाय धरले. ही रक्कम शाहू राजांसाठी ही फार मोठी होती आणि दमाजी थोरात तर तडजोडीला बिलकुल तयार नव्हते. ते शाहू राजांनाही आता जुमानत नव्हते. मग स्वतः शाहू महाराजांनी नाना खटपटी करून कर्ज वगैरे घेऊन तेवढी रक्कम जुळवली आणि दमाजी थोरातांच्या डोंबल्यावर एकदाची घातली. थोरले बाजीराव, चिमणाजी आप्पा, राधाबाई, रामाजी पंत भानू, मुतालिक अंबाजी पुरंदरे यांची सही सलामत सुटका करण्यात आली. ह्यावेळी झालेल्या समझोत्यानुसार रुस्तुमराव दमाजी थोरात पुढचे 4-5 वर्षे शांत बसले. पण पुढे 1716 साली पुन्हा परिस्थिती पालटली. दख्खनमध्ये निजाम उल मुल्कचा जोर वाढू लागला. कोल्हापूरला ताराबाई साहेबांना कैदेत टाकून कोल्हापूरचे छत्रपती बनलेले संभाजीराजे दुसरे यांनी निजामाच्या पाठिंब्यानं सातारकर छत्रपती शाहू महाराजांविरुद्ध मोठी आक्रमक भूमिका घेतली होती. निजामानं आणि छत्रपती संभाजीराजे दुसरे यांनी दमाजी थोरातालाही चिथावणी दिली होती. आणि मग काय, दमसिंग थोरात पुणे, सांगली, सातारा परिसरात प्रचंड धुडगूस घालू लागले. चांगलाच उच्छाद मांडला होता. त्यावेळी पुरंदर किल्ला, सिंहगड किल्ला, पुणे शहर, भोर आणि रोहिड्याचं खोरं या सगळ्या प्रांताची जहागिरी पंत सचिव नारोशंकर गांडेकर यांच्याकडे होती. त्यांचे वडील असणारे पंत सचिव शंकराजी नारायण गांडेकर हे एक फार मातब्बर मुत्सद्दी सरदार होते. त्यांनी ताराबाई साहेबांशी दूध भाताच्या वचनानं एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती. म्हणूनच जेव्हा 2 गाद्यांमध्ये वाद पेटला आणि शाहू महाराज जेव्हा लढाईसाठी आले तेव्हा आपल्या मराठी दौलतीच्या वारसाविरुद्ध हत्यार उचलायची कल्पना सुद्धा पंत सचिव शंकराजी नारायण गांडेकर यांना फार भयंकर वाटली होती. पण त्याच वेळी ताराबाई साहेबांना दिलेलं दूध भाताच्या शपथेचं वचनही ते मोडू शकत नव्हते. मोठ्या दुविधेत पडलेल्या शंकराजी नारायण गांडेकर यांनी सरळ आत्महत्याच करून टाकली. बघा मित्रांनो, पंत सचिव शंकराजी नारायण गांडेकर आणि रुस्तुमराव दमाजी थोरात या 2 मराठी सरदारांच्या विचारसरणीमध्ये किती मोठा फरक होता. तो जमीन आसमानचा फरक होता. एक जण स्वतःच्या शपथेसाठी जीवही द्यायला तयार होता तर एक जण शपथ मोडून दुसऱ्याचा जीवही घ्यायला तयार होता. 1707 साली पंत सचिव शंकराजी नारायण गांडेकर यांनी आत्महत्या केल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांची सगळी जहागिरी त्यांचे पुत्र नारोशंकर गांडेकर यांना दिली. पंत सचिव ही पदवीही नारोशंकर गांडेकर यांना बहाल केली आणि रुस्तुमराव दमाजी थोरातांचं वतन हे पंत सचिवांच्या जहागिरीला लागूनच होतं. साहजिकच दमाजी थोरातांच्या पुंडाव्याचा सगळ्यात जास्त त्रास हा पंत सचिवांनाच होत होता. म्हणूनच 1716 साली शाहू महाराजांनी पंत सचिव नारोशंकर गांडेकर यांना दमाजी थोरातांचा बंदोबस्त करायचा कडक आदेश दिला. यावेळी नारोशंकर आपल्या जहागिरीतल्या भोर पलीकडच्या विचित्रगडावर रोहिडा किल्ल्यावर राहून कोकणात जाण्याच्या मोहिमेची तयारी करत होते. म्हणून त्यांनी स्वतःच्या मातोश्री येसुबाई शंकराजी गांडेकर आणि कारभारी दादाजी पंत रांझेकर यांना दमाजी थोरातांचा बंदोबस्त करायला सांगितलं. नारोशंकर यांच्या मातोश्री येसुबाई शंकराजी गांडेकर म्हणजे फार लढवई स्त्री होती, कर्तबगार स्त्री शक्ती होती. येसुबाई शंकराजी गांडेकर आणि दादाजी पंत रांझेकर आपल्या सोबत स्वराज्याचं सैन्य घेऊन दमाजी थोरातांचा बंदोबस्त करायला लगोलग निघाले. पण याची खबर चलाक रुस्तुमराव दमाजी थोरातांना लागलीच. दमाजी थोरात म्हणजे भयंकर साहसी, गनिमी काव्यातले पटाईत असे योद्धे होते. त्यांनी आपल्या सैन्याची एक तुकडी गुपचूप थेट विचित्र गडावरच पाठवली आणि तिथं बेसावध असणाऱ्या पंत सचिव नारोशंकर गांडेकर यांनाच कैद करून आणलं आणि हिंगणगावच्या गडीत अंधार कोठडीमध्ये हातापायांमध्ये बेड्या घालून फेकून दिलं. जेव्हा येसुबाई गांडेकर आणि दादाजी पंत रांझेकर यांना दमाजी थोरातांचा हा प्रताप कळाला तेव्हा तर त्यांचे हातपायच गळाले. आता जर तुमच्या सैन्यानं एक जरी पाऊल पुढे टाकलं तर पंत सचिव नारोशंकर यांचे तुकडे तुकडे करीन अशी धमकीच दमाजींनी दिली होती. त्यामुळे येसुबाई गांडेकर आणि दादा रांझेकर आपली फौज घेऊन चुपचाप माघारी गेले आणि इकडं दमाजी थोरातांनी हिंगणगावच्या गडीमध्ये पंत सचिव नारोशंकरांचा छळ सुरू केला. आता आपल्या लाडक्या मुलाला वाचवण्यासाठी येसुबाई गांडेकरांनी पेशवा बाळाजी विश्वनाथ भटांचेच पाय धरले. आता बाळाजी विश्वनाथ भट
सातारच्या छत्रपतींचे पेशवा बनलेले होते. बाळाजी विश्वनाथांना दमाजीची कमजोरी माहित होती. देव जसा भावाचा भुकेला असतो तसे हे दामाजी थोरात दामाचे भुकेले होते. त्यांना पैशांची फार हाव होती. मग पेशवा बाळाजी विश्वनाथ भटांनी चतुराईनं मध्यस्थी करून मोठ्या मुश्किलीनं अनेक बैठका घालून दमाजींना राजी केलं. एक फार मोठी रक्कम त्यांनी दमाजी थोरातांच्या घशात पुन्हा एकदा घातली आणि पंत सचिव नारोशंकर गांडेकर यांची सुखरूप सुटका केली. तब्बल 10-12 महिन्यांच्या भयानक कैदेतून नारोशंकर गांडेकर यांची मुक्तता झाली होती. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून येसुबाई गांडेकरांनी आपल्या जहागिरीतलं पुणे शहर आणि पुरंदर किल्ला हा पेशवे बाळाजी विश्वनाथ भटांच्या नावावर करून दिला. पुरंदर किल्ला आणि पुणे शहर पेशवे बाळाजी विश्वनाथ भटांना बक्षीस म्हणून मिळालं होतं आणि तेव्हापासून पुणे हे पेशव्यांचं बनलं होतं. पण आता या उद्दाम दमाजी थोरातांचा कायमचा बंदोबस्त करणं अत्यावश्यक होतं, नाहीतर ती कायमचीच डोकेदुखी झाली असती. दमाजी थोरातांचं स्थान त्या इलाख्यात एखाद्या स्वतंत्र राजासारखंच बनलं होतं. ते कुणालाही जुमानत नसायचे. मग दमाजींचा बंदोबस्त करण्यासाठी बाळाजी विश्वनाथ भट यांनी खूप सारे महिने खर्चून गुप्तपणे खूप मोठी तयारी केली होती. दमाजी थोरातांची हिंगणगावची गडी भयंकर मजबूत होती. स्वराज्याच्या फौजाई त्या गडीचं काहीच वाकडं करू शकत नव्हत्या. यासोबतच त्या गडीच्या आसपास आणि गडीवर अत्यंत कडेकोट बंदोबस्त चलाख दमाजी थोरातांनी ठेवला होता. त्यांचं गुप्तहेर खातही प्रबळ होतं आणि ते सगळीकडे बारकाईनं नजर ठेवायचं. मग ह्या हिंगणगावच्या गडीला उद्ध्वस्त करण्यासाठी प्रचंड शक्तिशाली असा तोफखाना आवश्यक होता. त्या गडीला उद्ध्वस्त करू शकेल इतक्या प्रचंड ताकदीचा तोफखाना शाहू महाराजांकडे सुद्धा नव्हता. तो त्यावेळी केवळ मुघलांकडेच उपलब्ध होता. मुघलांचा दख्खनचा सुभेदार हुसेन अली आता बाळाजींचा राजकारणातून मित्र बनला होता. या हुसेन अलीनं आपला तोफखाना भाडे तत्वावर बाळाजींना देण्याचं कबूल केलं. मग बाळाजी विश्वनाथांनी सासवडचे सरदार पिलाजी राजे जाधवराव आणि मुघलांच्या तोफखान्याच्या मदतीनं हिंगणगावाला वेढा घातला. मुघलांच्या जबरदस्त तोफांनी ती हिंगणगावची गडीच फार उद्ध्वस्त केली. अगदी खणून काढण्यात आली आणि त्या गडीचे दगड सुद्धा मुळामुठा नदीत फेकून देण्यात आले. रुस्तुमराव दमाजी थोरातांना कैद करण्यात आलं आणि त्यांच्या गडीवरून गाढवाचा नांगर फिरवला गेला. रुस्तुमराव दमाजी थोरातांना साखळ दंडांमध्ये अडकवून पुरंदर किल्ल्यावरच्या अंधार कोठडीत फेकून देण्यात आलं. तसं मित्रांनो, छत्रपती शाहू महाराज हे फार कनवाळू हृदयाचे होते. सगळ्या मराठी माणसांनी एकत्र राहावं अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती. स्वराज्याच्या रक्षणात स्वराज्याच्या अवघड काळामध्ये रुस्तुमरावांनी फार मोठं योगदान दिलं होतं. त्यामुळं मोठ्या रुदार आणि कनवाळू हृदयानं 2-3 वर्षानंतर म्हणजे साधारणतः 1720 किंवा 21 साली त्यांनी थोरल्या बाजीरावांना दमाजी थोरातांची काळकोठडीतून सन्मानपूर्वक मुक्तता करण्याचे आदेश दिले. एवढंच नव्हे तर काही प्रांतांची नवी वतनदारी सुद्धा त्यांनी दमाजी थोरातांना बहाल केली. पण मित्रांनो, म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. 5-6 वर्ष दमाजी थोरात कसे बसे शांत बसले. पण साल 1728च्या सुमारास कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे दुसरे यांच्या पुन्हा एकदा मिळालेल्या चिथावणीवरून दमाजी थोरातांनी पुन्हा गोंधळ गडबड पुंडावा करायला सुरुवात केली. दमाजी थोरातांनी सातारच्या गादीविरुद्ध बंड पुकारलं. मग मात्र थोरल्या बाजीरावांनी दमाजींना पुन्हा पकडलं आणि पुन्हा पुरंदर किल्ल्याच्या अंधार कोठडीत डांबून ठेवलं. दमाजी थोरातांची सगळी दतनदारी जप्त करण्यात आली, रद्द करण्यात आली आणि अखेर पुरंदर किल्ल्यावरच रुस्तुमराव दमाजी थोरातांचा नंतर बऱ्याच वर्षांनी कैदेत असतानाच साखळदंडात असतानाच मृत्यू झाला. प्रकरण 7. सय्यद बंधू आणि मराठे. बारहा सय्यद भारतात कित्येक दशका अगोदर इराकहून येऊन स्थायिक झालेले होते. अगदी अकबराच्या काळापासून हे बारहाचे सय्यद शिपाई आघाडीच्या पायदळाचे शिपाई म्हणून अत्यंत प्रसिद्ध असे मुघलांच्या फौजेतले लढवय्ये होते. मुघलांच्या फौजेत इराकच्या बारहाचे हजारो सय्यद शिपाई भरती केले गेलेले होते. पण औरंगजेब या सय्यदांना बिलकुल बढती किंवा सवलती जास्त देत नसायचा. त्याच्या मते
एकदा का या सय्यदांना वरची पद दिली गेली तर हे काही आपल्याकडनं आवरले जाणारे नाही. यांच्यापासून आपण नेहमीच सावध राहिलं पाहिजे. हे सय्यद बंधू म्हणजे या 12 सय्यदांचे नेता होते. आता हुसेन अली हा सय्यद बंधूंमधला धाकटा बंधू होता, जो अतिशय रागीट, बेधडक आणि पराक्रमी होता. तर थोरला भाऊ अब्दुल्ला खान सय्यद 12 हा जरा शांत डोक्याचा आणि संयमी राजकारणी होता. आपल्या जावयाला म्हणजे मुघल बादशाह फारुख सियारला गादीवर बसून खऱ्या अर्थानं मुघलांचा सगळा कारभार आता हे सय्यद बंधूच बघत होते. पण आता मुघल बादशाह फारुख सियारला, या मूर्खाला, आपल्या सासऱ्यांपासूनच जास्त धोका वाटू लागला होता. या मूर्ख बादशहाचे कान आता सय्यद बंधूंच्या विरुद्ध गटाच्या उमरावांनी म्हणजे तुर्कस्थानाच्या तुराणी आणि इराणच्या इराणी उमरावांनी भरवायला सुरुवात केली होती. आणि त्यात सगळ्यात आघाडीवर ढाक्याचा सुभेदार मीर जुमला होता. तसा किनकिलीच खान निजाम उल मुल्क हाही सय्यद बंधूंच्या विरोधी गटातलाच होता. त्याला दख्खनमध्ये पाठवून अब्दुल्ला खान सय्यद 12 दिल्लीतला आपला एक महत्वाचा विरोधी कमी करण्याचा प्रयत्न केला होता. पूर्वीचा दख्खनचा सुभेदार झुल्फिकार खानाचा जिवलग मित्र दाऊद खान पन्नी याला गुजरातच्या सुभेदारीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दख्खनवरून दाऊद खान पन्नीची बदली करण्यात आली होती. इकडे दिल्ली दरबारात लवकरच फारुख सियार आणि सय्यद बंधू या दोघांमध्ये बेबनाव सुरू झाला होता. 2 गटात पुन्हा एकदा दिल्ली दरबार विभागला गेला होता. मारवाडचा राजपूत राजा महाराजा जसवंत सिंगाचा मुलगा अजित सिंग याला आपल्या सोबत फारुख सियारनं आता नव्यानं घेतलं होतं. अजित सिंगाची मुलगी इंद्र कुमारी हिच्या सोबत आता फारुख सियारनं लग्न केलं होतं. आता आपल्या या नव्या राजपूत सासऱ्याच्या मदतीनं आपल्या जुन्या सय्यद 12 सासऱ्याचा काटा काढण्याची योजना फारुख सियार आता आखू लागला होता. 12 सय्यद बंधूंपैकी सगळ्यात जास्त रागीट आणि बेधडक अशा हुसेन अली सय्यदला दिल्ली पासून दूर ठेवण्याचं फारुख सियारनं ठरवलं आणि त्यासाठी त्यानं त्याला दख्खनमध्ये पाठवण्याचं ठरवलं. दख्खनचा अगोदरचा सुभेदार निजाम उल मुल्कची बदली करायचं त्यानं ठरवलं. दख्खनच्या सुभेदारीवर हुसेन अली सय्यदला नेमलं जाऊन त्याला दिल्लीपासून दूर पाठवलं. यावेळी या हुसेन अली सय्यदनं बादशाह फारुख सियारला अशी उघड उघड धमकीच दिली होती की मी इथं दिल्लीत नसताना जर माझ्या मोठ्या भावाला म्हणजे अब्दुल्ला खान सय्यद 12च्या केसाला जरी धक्का लावलास तरी मी तुला जिवंत सोडणार नाही. आणि मग साल 1715 मध्ये हुसेन अलीला दख्खनचा सुभेदार म्हणून नेमलं गेलं होतं आणि दख्खनमध्ये स्थिर स्थावर होण्याआधीच निजाम उल मुल्कला परत दिल्लीला माघारी बोलवण्यात आलं होतं. त्यामुळे निजाम उल मुल्क फारुख सियारवर भयंकर चिडलेला होता. ज्यावेळी हुसेन अली सय्यद दख्खनकडे येत होता त्याच वेळी मुघल बादशाह फारुख सियारनं एक भयंकर धोकादायक चाल खेळली होती. गुजरातचा नवा सुभेदार दाऊद खान पन्नी याला त्यानं गुप्त असा आदेश पाठवला की तू हुसेन अलीला रस्त्यातच अडव आणि त्याला ठार मारून टाक. 12 ऑक्टोबर 1715 रोजी जेव्हा हुसेन अली 12 बुरहानपूरला पोहोचला तेव्हा दाऊद खान पन्नीनं त्याला तिथं ठार मारण्याची पूर्ण योजनाच तयार केली होती. दाऊद खान पन्नीचे 300 कत्तलबाज पठाण हातांमध्ये मोठमोठ्या कुऱ्हाडी घेऊन फौजेच्या सगळ्यात पुढे उभे होते. हुसेन अली 12 सय्यद खानची कत्तल करण्यासाठी ते उत्सुक होते. त्या पठाणांच्या मागे स्वतः हत्तीवर बसून पठाण दाऊद खान पन्नी आपल्या फौजेसह हुसेन अली सय्यदची वाट अडवून उभा होता. दाऊद खान पन्नीच्या फौजेनं हुसेन अली सय्यद खानच्या फौजेची अचानक वाट अडवल्यामुळं हुसेन अली सय्यदचं सैन्य अगदी गोंधळून गेलं होतं आणि अचानक हल्ला झाल्यावर ते सैरावैरा फुटून पळू लागलं होतं. पण यावेळी हुसेन अली सय्यदचं नशीब फार जोरदार होतं. त्याच्या एका पळणाऱ्या सैनिकानं झाडलेली गोळी दाऊद खान पन्नीच्या थेट डोक्यातच घुसली आणि मुख्य म्होरक्यास दाऊद खान पन्नीच हत्तीवरून मरून खाली पडला. हुसेन अली सय्यदचा या लढाईत अनपेक्षितरित्या विजय झाला होता. हुसेन अलीनं मग मेलेल्या दाऊद खानाच्या पायाला दोरी बांधून त्याचं प्रेत हत्तीच्या मागून फरफटत नेऊन सगळ्या बुरहानपुरातून विजयी मिरवणूक काढली. दाऊद खान पन्नीच्या मृत्यूची खबर समजताच दिल्लीच्या तख्तावरचा मुघल मूर्ख बादशाह फारुख सियार फार घाबरला. मजल दरमजल करीत दख्खनमध्ये हुसेन अली औरंगाबादला येऊन पोहोचला.
त्यानं दख्खनच्या सुभेदारीचा ताबा घेतला तर निजाम उल मुल्क परत दिल्लीला बादशहाकडे गेला. शंकराजी मल्हार हे पूर्वी छत्रपती राजाराम महाराज जिंजीला असताना त्यांच्या सचिव पदावर होते, पण नंतर त्यांना राजकारणाची विरक्ती येऊन ते काशी यात्रेला गेले होते. बरीच वर्ष ते काशी यात्रा करतच हिंडत होते, पण नंतर पुन्हा त्यांना राजकारणात यावं असं वाटलं आणि काशी यात्रेहून परत येताना शंकराजी मल्हारची भेट हुसेन अली सोबत झाली. हुसेन अली या शंकराजी मल्हारच्या बुद्धिमत्तेवर भयंकर खुश झाला. स्वतःच्या सल्लागारपदी दख्खनच्या राजकारणाचा जाणकार म्हणून त्यानं ह्या शंकराजी मल्हारची नेमणूक केली. शंकराजी मल्हार हा हुसेन अलीचा वकीलही बनला आणि थोड्या दिवसात शंकराजी मल्हार म्हणजे हुसेन अली सय्यदच्या गळ्यातला ताईत बनला. हा शंकराजी मल्हार म्हणजे पेशवा बाळाजी विश्वनाथ भटांचा घनिष्ठ मित्र होता. सय्यद बंधूंना घाबरलेल्या फारुख सियारनं आता पेशवा बाळाजी विश्वनाथांना पत्र लिहून सांगितलं की ह्या मुघलांच्या दख्खनच्या सुभेदाराला म्हणजे हुसेन अलीला तुम्ही धोक्यानं संपवा. मी तुम्हाला त्यासाठी पाहिजे तेवढा पैसा आणि लागेल ती मदत करतो. मग पेशवा बाळाजी विश्वनाथ भटांनी गुप्तपणे शंकराजी मल्हार यांच्याशी संपर्क साधला आणि हुसेन अलीला मराठ्यांनी मारावं की सोडावं असा सल्ला विचारला. तेव्हा या शंकराजी मल्हारनं सांगितलं की मुघल बादशाह फारुख सियार म्हणजे एक निव्वळ मूर्ख माणूस आहे. तो आपल्या काहीही कामाचा नाही, बिनकामाचा आहे. फारुख सियार अतिशय विश्वासघातकी आणि खोटारडा आहे. त्यापेक्षा हा हुसेन अली बारहा सय्यद खान खूप चांगला आणि अतिशय उपयोगी आहे. याला मराठ्यांचा मित्र बनवा. छत्रपती शाहू महाराजांच्या तो फार कामी येईल, तो फार विश्वासू आहे. मग पेशवा बाळाजी विश्वनाथ भटांनी हुसेन अली सय्यदची हातमिळवणी केली, त्याच्याशी मैत्री केली. हिंगणगावच्या बंडखोर सरदार रुस्तुमराव दमाजी थोरातांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्याच्या गडीला नेस्तनाबूत करण्यासाठी पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांना मुघलांच्या शक्तिशाली तोफखान्याची गरज होती. ती हुसेन अलीनं अगदी आनंदानं केली. मुघलांच्या शक्तिशाली तोफांच्या मदतीनं पेशवा बाळाजी विश्वनाथ भटांनी हिंगणगावच्या दमाजी थोरातांची मजबूत गडी पार नेस्तनाबूत करून टाकली, धुळीला मिळवली. दमाजींची सगळी जहागीर जप्त केली गेली. त्यांच्या गडीची माती सुद्धा नदीत लोटून देण्यात आली आणि त्या गडीच्या जागेवरून गाढवांचा नांगर फिरवला गेला. दमाजी थोरातांना कैद केलं गेलं. छत्रपती शाहू महाराजांच्या मातोश्री आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या सखी राज्ञी जयती असणाऱ्या महाराणी येसूबाई इतर अनेक मराठी माणसांसोबत जवळपास गेली 26-27 वर्षे मुघलांच्या कैदेत होते. मुघलांच्या ताब्यातून महाराणी येसूबाईंसहित अनेक मराठी माणसांना सोडवण्यासाठी दिल्लीला जाणं गरजेचं होतं आणि दिल्लीत राहून मुघल बादशाह फारुख सियारच्या सय्यद बंधूंच्या विरोधातल्या कारवाया काही थांबतच नव्हत्या. म्हणून फारुख सियारवर चिडलेल्या हुसेन अली सय्यद खाननं परत दिल्लीला जाऊन या मूर्ख फारुख सियारला चांगला धडा शिकवायचं ठरवलं. या फारुख सियारला गादीवरून हटवायचा निर्धारच हुसेन अली सय्यद खाननं केला होता. पण हुसेन अली जर न बोलावता दिल्लीला एकटा गेला असता तर नक्कीच मुघल शाही फौजेच्या हातून तो मारला गेला असता. मग यासाठी त्यानं आता मराठ्यांची मदत घेऊन दिल्लीला जायचं ठरवलं. दिल्लीत असणाऱ्या आपल्या मोठ्या बंधूला म्हणजे अब्दुल्ला खान सय्यद बारहाला त्यानं आपला सगळा कट समजावून सांगितला. दिल्लीत बसलेल्या अब्दुल्ला खान बारहानं जेव्हा आपली संमती याला दाखवली तेव्हा हुसेन अलीनं नवीन योजना सुरू केली. त्याचा विश्वासू सल्लागार, विश्वासू वकील, विश्वासू कारभारी शंकराजी मल्हार औरंगाबादवरून साताऱ्याला सारख्या फेऱ्या मारू लागले. पेशवा बाळाजी विश्वनाथ भट, छत्रपती शाहू महाराज आणि शंकराजी मल्हार यांच्या रात्रंरात्र जागून गुप्त चर्चांच्या अनेक फायऱ्या जडू लागल्या. एक नवं कल्पनातीत आणि जबरदस्त असं राजकारण आता आकार घेऊ लागलं होतं. महाराणी येसूबाईंची सुटका करण्यासाठी आणि दिल्लीचा मुघल बादशाह फारुख सियारचा तख्ता पलट करण्यासाठी आता मराठे थेट दिल्लीला जाण्याची तयारी करू लागले होते. हिंदुस्थानचं नवं राजकारण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं राजकारण आता जन्म घेऊ लागलं होतं. साताऱ्यात एक नवीन स्वप्न रंगू लागलं होतं. मुघल बादशाहाकडून मराठ्यांच्या चौथ वसुलीच्या अधिकारांची पक्की कागदपत्र करून घेण्याचीही ही नामी सुवर्णसुंधी मराठ्यांना चालून आलेली होती. प्रकरण 8 मराठे दिल्लीत आणि महाराणी येसूबाईंची सुटका.
हुसेन अली सय्यद बारहानं औरंगाबादला एक फार मोठी फौज गोळा करायला सुरुवात केली होती. याच वेळी साताऱ्यात सुद्धा एक फार मोठी उमदी मराठी फौज गोळा होत होती. या सगळ्या फौजेच्या दिल्ली वारीचा सगळा खर्च हा हुसेन अली सय्यद बारहा खान देणार होता. 1718 साली यावेळी साताऱ्यात एक चमत्कारच घडून आलेला होता. मुघल बादशाह औरंगजेबाचा शहजादा मुइझुद्दीन नावाचा एक नातू कुठून तरी अचानकच साताऱ्यात प्रकट झाला होता. एका उंची हत्तीवर सोन्याची अंबारी तयार करून हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांनी मडलेल्या या शहजाद्याला तिच्यात बसून भावी मुघल बादशाह म्हणून साताऱ्यातून त्याची वाजत गाजत मिरवणूक सुद्धा काढण्यात आली होती. हा अतिशय गोरापान अस्खलित हिंदी बोलणारा, मुघली रीतिरिवाज पूर्णपणे जाणणारा, शहजाद्यांसारखाच अंदाज आणि रुबाब असणारा तरुण म्हणजे नक्कीच एक मुघल शहजादा आहे असं प्रत्येकालाच वाटत होतं. आता सध्या दिल्लीच्या तख्तावर असणारा फारुखसियार हा औरंगजेबाचा पंतू होता. त्यामुळेच या शहजादा मुइझुद्दीनचा दिल्लीच्या तख्तावर औरंगजेबाचा नातू असल्या कारणानं जास्त प्रबळ दावा बनत होता. अर्थात औरंगजेबाच्या 5 पोरांची खूप सारी पैदास आणि पिलावळ पैदा झालेली होती. त्यामुळं हे एक कुठलं तरी चुकार पिल्लू कुठल्या तरी सांदी कोपऱ्यातून अचानक बाहेर असल्याची शक्यता खुद्द सध्याचा मुघल बादशाह फारुखसियार सुद्धा नाकारू शकत नव्हता. अशी अफवा उठवण्यात आली होती की इराणला पळून गेलेल्या, तिकडेच मेलेल्या शहजादा अकबराचा हा एक मुलगा आहे. औरंगजेबाचा एक मुलगा शहजादा अकबर हा बराच काळ संभाजी महाराजांच्या आश्रयानं महाराष्ट्रात होता. त्यामुळेच अशी शक्यता नाकारण्याचं कुणाला काहीही कारण नव्हतं. या नव्या अचानक प्रकट झालेल्या शहजादा मुइझुद्दीनचा तंबू इतरांपेक्षा वेगळा ठेवण्यात आला होता. त्याच्या भोवती अतिशय कडेकोट बंदोबस्त होता. या शहजादा मुइझुद्दीनला भेटण्याची कुणालाही परवानगी नव्हती. फक्त काही महत्वाचे मोजके सरदार त्याच्याशी नेहमी चर्चा करायला जात होते. आपल्याला सुद्धा ह्या औरंगजेबाच्या नातवाची खबर ऐकून प्रचंड धक्का बसल्याचं नाटक दख्खनचा सुभेदार हुसेन अली सय्यद बारहा खाननं केलं. आणि मग छत्रपती शाहू महाराजांना नाटकीय पत्र लिहून ह्या मुघल शहजाद्याला त्वरित आपल्या हवाली करण्यास सांगितलं. मग सेनापती खंडेराव दाभाडे, पिलाजी जाधवराव, स्वतः पेशवा बाळाजी विश्वनाथ भट, त्यांचे 18 वर्षांचे थोरले पुत्र बाजीराव, फडणवीस, बाळाजी महादेव भानू, मल्हारराव होळकर इत्यादी अनेक महत्वाचे मराठी सरदार ह्या मुघल शहजादा मुइझुद्दीनला स्वतःसोबत घेऊन ठरल्याप्रमाणे दिल्लीला निघाले. हुसेन अली सय्यद खाननं आपला पुतण्या आलम अली खान सय्यदला औरंगाबादच्या सुभेदारीचा सगळा कारभार सोपवला आणि स्वतः एकत्र जमवलेली फौज घेऊन तो अहमदनगरला निघाला. मराठे सुद्धा या तोतया शहजाद्याला घेऊन अहमदनगरला पोहोचले. हुसेन अली सय्यदची फौज आणि मराठ्यांची फौज अहमदनगरला एकत्र झाली. साधारणतः नोव्हेंबर 1718च्या मध्यामध्ये मराठ्यांची आणि हुसेन अलीची ही एकत्रित फौज अहमदनगरवरून दिल्लीकडे कूच करून निघाली आणि 16 फेब्रुवारी 1719 रोजी दिल्लीमध्ये घुसली. या हुसेन अली आणि मराठ्यांच्या फौजेचं काय करायचं हे मूर्ख फारुखसियारला कळतच नव्हतं. त्याच्या मनमानी कारभारावर आतापर्यंत सगळेच नाराज होते. कुणीही त्याच्यासाठी लढण्यासाठी तयार नव्हतं. एकट्या आमेरच्या राजपूत राजानं म्हणजे सवाई जयसिंगानं लढण्याची तयारी दाखवली. पण यावेळी खुद्द डरपोक फारुखसियारनं स्वतःच कस खाल्ली. उलट आपल्या बचावासाठी तयार असणाऱ्या सवाई जयसिंगावरच त्यानं अविश्वास दाखवला आणि त्याला दिल्लीपासून दूर पाठवलं. त्यामुळेच मराठ्यांना आणि हुसेन अलीच्या फौजांना दिल्लीपर्यंत कुणीही अडवलं नाही. ते थेट दिल्लीतच घुसले. मग मराठे आणि हुसेन अलीनं आपल्या तोतया शहजाद्यासह दिल्ली शहरात मोठ्या दिमाखात प्रवेश केला होता. स्वतःला शहजादा मुइझुद्दीन म्हणवणारा हा तोतया औरंगजेबाचा नातू असण्याचा अभिनय करण्यात महापटाईत होता. त्याला पाहायला दिल्लीची जनता गोळा होऊ लागली. त्याचं राजविंड रूप पाहून, त्याचं बोलणं चालणं पाहून प्रभावित होऊ लागली आणि त्याला कुर्निसात करू लागली. मग हुसेन अलीनं फारुखसियारच्या समोर दरबारात जाऊन त्याला स्वतःच्या आणि मराठ्यांच्या मागण्या सांगितल्या. यावेळी अत्यंत चिडलेल्या हुसेन अली सय्यद बारहानं फारुखसियार समोर झुकण्याची किंवा त्याला कुर्निसात करण्याची ही तसदी घेतली नव्हती. हुसेन अली सोबत यावेळी त्याचा मोठा भाऊ अब्दुल्ला खान सय्यद बारहा सुद्धा होता. मराठ्यांच्या प्रमुख मागण्या काही अशा प्रकारे होत्या की मुघलांनी हिंदूंवर लादलेला जुलमी जिझिया कर रद्द केला जावा. मराठ्यांना सगळ्या दख्खन प्रांताच्या 14 सरदेशमुखीच्या अधिकृत संधा करून देण्यात याव्या आणि महाराणी येसुबाईंसहित गद्देतील इतर सगळ्या मराठी लोकांची सुटका करण्यात यावी.
पण फारुखसियार मराठ्यांच्या प्रत्येक मागणीला नकारच देत होता. यावेळी मुघल बादशाह फारुखसियार आणि बारहा सय्यद बंधूंमध्ये खूप बाचाबाची झाली. प्रत्येक मागणीला नाही नाही म्हणणाऱ्या फारुखसियारचा या सय्यद बंधूंना फार राग आला. यावेळी अब्दुल्ला खान आणि हुसेन अली सय्यद खान यांनी भर मुघल दरबारातच आपल्या तलवारी उपसल्या आणि हा डरपोक मुघल बादशाह फारुखसियार स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दरबार सोडून बायकांच्या जनानखान्यात पळाला. तिथं जाऊन बायकांच्या गराड्यामध्ये लपून बसला. त्या दिवशी हुसेन अली आणि अब्दुल्ला खानच्या फौजांनी मराठ्यांसोबत मिळून दिल्लीत जागोजागी चौक्या बसवल्या होत्या. ती सगळी रात्र मराठ्यांनी स्वतःच्या घोड्यांवर बसून जागरणातच काढली होती. दुसऱ्या दिवशी दिल्लीत सकाळी अशी अफवा पसरली की मुख्य वजीर असणारे सय्यद बंधू हुसेन अली आणि अब्दुल्ला खान सय्यद हे मारले गेले. मराठ्यांना पहाऱ्यावर पाहून दिल्लीतले लोक अचानक घाबरले. सुरत आणि बुरहानपूरच्या लुटींच्या खबरांमुळे मराठ्यांबद्दल एक अगोदरच जबरदस्त दहशत दिल्लीच्या लोकांमध्ये, दिल्लीच्या व्यापाऱ्यांमध्ये होती. मराठ्यांचे काही सैनिक म्हणजे जवळपास 1,5-2 हजार लोक दिल्लीच्या गल्लीमधल्या अरुंद रस्त्यांमध्ये अडकलेले होते. दिल्लीच्या व्यापाऱ्यांमध्ये अशी अफवा जोरदार पसरली होती की मराठे दिल्लीला लुटायला चाले. त्यामुळं दिल्लीत सगळीकडे एक गोंधळ उडला होता. सगळेजण मराठ्यांकडे शत्रूच्या नजरेतून पाहत होते. चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये अडकलेल्या मराठी सैनिकांवर अचानक चौबाजूंनी दिल्लीच्या लोकांनी आणि दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी हातात मिळेल ते हत्यार घेऊन हल्ला करायला सुरुवात केली. मराठे अरुंद जागेत अडकले होते, त्यामुळे त्यांना लढण्यासाठीही काही संधी नव्हती. त्यामुळं ह्या गोंधळात अफवांमुळे सुमारे 1500 मराठे कामी आले. नागपूरकर परसोजी भोसलेंचे पुत्र संताजीराजे भोसले आणि नाना फडणवीसांचे आजोबा म्हणजे बाळाजी महादेव भानू फडणवीस हेही ह्या कामी आलेल्या लोकांच्या यादीमध्ये समाविष्ट होते. ह्याचवेळी उमराव सादत खान आणि इत्तिकाद खान गादीशी एकनिष्ठ असलेल्या उमरावांच्या फौजांनी हुसेन अली सय्यद आणि मराठ्यांच्या फौजांसोबत लढायला सुरुवात केली. दिल्लीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हातघाईची जोरात लढाई पेटली होती. शेवटी जेव्हा लोकांना कळालं की सय्यद बंधू जिवंत आहेत आणि नालायक बादशाह फारुखसियार जनानखान्यात लपून बसलाय, तेव्हा सादत खान आणि इत्तिकाद खान दिल्ली सोडून फौजेसकट पळून गेले. वातावरण दुपारनंतर बरंच शांत झालं. हुसेन अली खाननं बायकांच्या घोळक्यात लपून बसलेल्या फारुखसियारचं तंगड स्वतः पकडलं. त्याला फरफडत ओढत नेऊन त्याला बाहेर काढलं. स्वतः हुसेन अली खाननं त्याला दरबारात आणलं. त्याला खाली पाडून त्याच्या छाताडावर बसून कमरेच्या खंजिरानं स्वतः हुसेन अलीनंच भर दरबारात फारुखसियारचे डोळे फोडले. रफी उद दराजत नावाचा फारुखसियारचा एक चुलत भाऊ हुसेन अलीनं दिल्लीच्या तख्तावर बसवला. त्याच्या नावानं बादशाहीची घोषणा करण्यात आली. मराठ्यांच्या मदतीनं दिल्लीत आता तख्तपलट झाला होता. मराठ्यांच्या मर्जीचा बादशाह दिल्लीत बसला होता. मराठ्यांच्या मागणीप्रमाणे हिंदूंना खुश करण्यासाठी हुसेन अली सय्यदनं हिंदूंवरचा जिझिया कर रद्द केल्याची घोषणा त्या दिवशी सायंकाळीच केली. त्यानंतर पुढचे सुमारे 1.5 महिनाभर म्हणजे मार्च 1719च्या शेवटापर्यंत मराठे दिल्लीतच तळ ठेवून होते. सय्यद बंधूंनी मराठ्यांना दख्खन प्रांताच्या चौथ आणि सरदेशमुखीच्या अधिकृत सनदा बहाल केल्या. महाराणी येसुबाई आणि इतर सर्व मराठी लोकांची तब्बल 29 वर्षानंतर सही सलामत सुटका करण्यात आली होती. यावेळी मराठ्यांना गुजरात, माळवा आणि वऱ्हाड प्रांताच्या संधा मात्र मुघल बादशाहाकडून दिल्या गेल्या नव्हत्या. मराठ्यांना दिल्लीकडून अधिकृत संधा मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. मराठे एप्रिल 1719 मध्ये दिल्लीवरून परत महाराष्ट्रात यायला निघाले. यावेळी या मोहिमेचा खर्च म्हणून लाखो रुपये त्यांना सय्यद बंधूंकडून मिळाले होते. 1500 लोक मराठ्यांचे कामी आले होते, तरी महसुलाच्या अधिकृत सनदा ताब्यात आल्या होत्या. दिल्ली कशी कमजोर आहे आणि आपण जर ठरवलं तर दिल्लीलाही ताब्यात घेऊ शकतो असा विश्वास सगळ्या मराठ्यांमध्ये आला होता. 29 वर्षे मुघलांच्या ताब्यात असणाऱ्या महाराणी येसुबाईंसहित अनेक मराठी माणसांची सही सलामत सुटका झाली होती. 18 वर्षांच्या बाजीरावांना उत्तरेच्या राजकारणाचा अनुभव आला होता. दिल्लीच्या लाल महालाचा एक दरवाजाचा बंदोबस्त यावेळी स्वतः बाजीरावच काही फौज घेऊन करत होते. जून 1719 मध्ये ही मंडळी पुण्यात पोहोचली. त्यावेळी बाळाजी विश्वनाथ भटांच्या पत्नी आणि बाजीरावांच्या मातोश्री म्हणजे राधाबाईंनी स्वतः महाराणी राजमाता येसुबाईंचा पाहुणचार केला. राजमाता येसुबाई साहेबांनी राधाबाईंना गळ्याशी लावलं. स्वतःच्या बहिणीचा दर्जा येसुबाईंनी राधाबाईंना दिला. दिल्ली ते पुणे या सगळ्या प्रवासात राजमाता येसुबाई साहेबांना एका व्यक्तीबद्दल फार कुतूहल, पुत्रवत प्रेम आणि आपुलकी वाटत होती आणि ती व्यक्ती होती 18 वर्षांचे बाजीराव बाळाजी भट.
मदनाचं सौंदर्य लाभलेल्या ह्या तरुणाकडे कमालीचा संयम, बोलण्याची मिठास, कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्कृष्ट राजशिष्टाचार आणि उत्तम नेतृत्व गुण होते. आपण पेशव्यांचा मुलगा असल्याचा कुठलाही अहंकार ह्या व्यक्तीमध्ये नव्हता. सामान्य सैनिकात मिसळून त्यांची सुखदुःख समजावून घेणाऱ्या, त्यांच्या मांडीला मांडी लावून जेवणाऱ्या ह्या राजबिंड्या तरुणावर त्याचे सगळे सैनिक जीव ओवाळून टाकत होते. आणि राजमाता येसूबाई साहेब ह्या 18 वर्षांच्या उमद्या तरुणाकडे मराठेशाहीचं पुढचं भवितव्य म्हणून मोठ्या कौतुकानं पाहत होत्या. 3 जुलै 1719 रोजी ही सगळी मंडळी साताऱ्यात पोहोचली. त्यावेळी स्वतः छत्रपती शाहू महाराज एक मुक्काम अगोदरच पुढे येऊन ह्या विजयी मंडळींना सामोरे गेले होते. आपल्या मातुश्राई येसूबाई साहेबांना तब्बल 12 वर्षानंतर एका तपानंतर छत्रपती शाहू महाराज भेटत होते. वासरानं गाईला बिलगावत त्याप्रमाणे छत्रपती शाहू महाराज महाराणी येसूबाई साहेबांना बिलगले. दोघांच्याही डोळ्यांमधून आनंदाचे अश्रू गळगळा वाहत होते. आणि ह्या सगळ्या चमत्काराचा शिल्पकार निर्विवादपणे पेशवा बाळाजी विश्वनाथ भटच होता. महाराष्ट्रात दख्खनमध्ये आता निर्विवादपणे सातारच्या गादीचं महत्व प्रस्थापित झालं होतं. दख्खनची सर्वात मोठी शक्ती म्हणून छत्रपती शाहू महाराजांना अधिकृतरित्या दिल्लीकडून मान्यता मिळालेली होती. प्रकरण 9 बाळाजींचा अंत. (1719) साली मराठ्यांना 3 मुख्य सनदा दिल्लीपती मुघलांकडून मिळाल्या होत्या. त्यातली पहिली सनद अशी होती की शिवरायांच्या स्वराज्याला अधिकृत मान्यता, दुसरी अशी होती मराठ्यांच्या सरदेशमुखीची आणि तिसरी होती मराठ्यांच्या चौथाईची. मग पेशवा बाळाजी विश्वनाथ भटांनी 1719च्या मान्सून नंतर या नवीन सनदांवर आधारित मराठ्यांची नवीन महसुली पद्धत सुरू केली, जी पुढची जवळपास 100 वर्ष थोड्याफार फरकांचा अपवाद वगळता तशीच सलग चालू होती. प्रत्येक मराठी सरदाराला दख्खनचा मुलूक वाटून देण्यात आला होता. एका मराठी सरदारानं दुसऱ्याच्या प्रांतामध्ये हस्तक्षेप करू नये असे नियम बनवण्यात आले होते. राजबाप्ती, नाडगौड, साहोत्रा, मोकासा असे महसुलाचे विविध भाग करून प्रत्येक भागाचा उपयोग कसा करायचा ह्याच्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या आज्ञेनं लिखित कायदे मराठ्यांनी तयार केले होते. उत्पन्नाची आणि जमिनीची वाटणी करण्यात आली होती. सरकारच्या ताब्यात एकूण जमिनीपैकी 33% जमीन ठेवली गेली आणि उरलेली 66% जमीन वतन म्हणून विविध सरदारांमध्ये वाटली गेली होती. चौथाई आणि सरदेशमुखीचे लिखित नियम बनवले गेले होते. मुलुकगिरीचे म्हणजे परक्या मुलखात जाऊन चौथ गोळा करण्याचेही नियम सविस्तर बनवण्यात आले होते. यावेळी मुघल बादशहानं निजाम उल मुल्क ह्या मराठ्यांच्या सर्वात मोठ्या शत्रूची माळव्याचा सुभेदार म्हणून मार्च 1719 साली नियुक्ती केलेली होती. हुसेन अली सय्यदचा पुतण्या आलम अली सय्यद हा आता औरंगाबादला असणारा मुघल सुभेदार केवळ नाममात्र सुभेदार उरला होता. मराठ्यांना पाहिजे ते सहकार्य करण्याचा त्याला दिल्लीवरून हुसेन अलीनं स्पष्ट आदेशच दिला होता. यानंतरच्या काळात पेशवा अंतर्गत कुरबुरी शांत करण्यात आणि कोल्हापूरकर छत्रपती संभाजी राजे दुसरे यांच्याशी लढण्यात व्यस्त झाले होते. छत्रपती शाहू महाराजांच्या राज्याची, सातारच्या गादीची बांध बंदिस्ती करण्यात, प्रशासकीय व्यवस्था लावण्यात या 1719 साली बाळाजी विश्वनाथ भट यांनी तयार केलेल्या महसुली पद्धतीचा फार मोठा सहभाग होता. पण तरीही छत्रपती शाहू महाराजांच्या साम्राज्याच्या समोरच्या समस्या फार होत्या. त्यातल्या एक समस्येशी रात्रंदिवस पेशवा बाळाजी विश्वनाथ भट लढतच होते, राज्य विस्तार करतच होते. 1719 सालच्या शेवटी बाळाजी विश्वनाथ भटांनी कल्याण भिवंडी जिंकून घेतली आणि तो सगळा प्रांत स्वराज्याला जोडला. नंतर 1719 साली पाबळ हा पुण्याजवळचा जिल्हा जिंकून स्वराज्यात समाविष्ट केला. दक्षिणेकडे सुद्धा स्वराज्याचा फार मोठा विस्तार बाळाजींनी केला. थेट बेळगाव पर्यंत स्वराज्याचा विस्तार त्यांनी नेला होता. 20 मार्च 1720 साली कोल्हापूरकर छत्रपती संभाजी राजे दुसरे यांच्या फौजांसोबत दिलेली यशस्वी लढाई ही पेशवा बाळाजी विश्वनाथ भटांच्या आयुष्यातली शेवटची लढाई ठरली होती. या अगोदरपासूनही त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडतच चालली होती. पण या लढाईनंतर मात्र बाळाजी विश्वनाथ भटांची प्रकृती फारच बिघडली आणि विश्रांती घेण्यासाठी ते आपल्या घरी म्हणजे सासवडला गेले. केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया मध्ये बाळाजी विश्वनाथ भटांबद्दल असं लिहिलेलं आहे, बालाजी विश्वनाथ मे विदाउट एक्झॅजरेशन बी टर्म द सेकंड फाउंडर ऑफ द मराठा एम्पायर. Without his directing brain, Shahu Raja, innervated by his upbringing in the Mughal court, would not have survived for a year. अर्थात
बाळाजी विश्वनाथ भट यांना आपण अतिशोक्ती न करताही मराठा साम्राज्याचे दुसरे संस्थापक असं म्हणू शकतो. जर बाळाजी विश्वनाथ भटांची प्रगल्भ बुद्धी सोबत नसती, मार्गदर्शन नसतं, तर मुघल दरबारात आपलं अख्खं बालपण घालवलेल्या शाहूराजांना मराठी तख्त पुरतं वर्षभरही टिकवून ठेवता आलं असतं की नाही याबद्दलही शंकाच आहे. अशा या महान मराठी मुत्सद्द्यानं पेशवा बाळाजी विश्वनाथ भटानं 2 एप्रिल 1720 रोजी सासवडलाच आपला अंतिम श्वास घेतला. महाराष्ट्राचं महान रत्न पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांनी एक फार महान कार्य मराठेशाहीसाठी करून, मराठ्यांसाठी करून, महाराष्ट्रासाठी करून आपला देह सासवडमध्ये ठेवला. अशा या महाराष्ट्राच्या महान रत्नाला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांना माझे शतशत प्रणाम. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.